खाणारी चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळणारी चिता, याच्यामध्ये किती फरक आहे फक्त अनुस्वाराचा, परंतु दोन्ही एकच आहे. परंतु एकदा का भगवान परमात्मा आला मग या सगळ्या चितेलाही पूर्णविराम लागतो, चिंतालाही. म्हणून भगवान परमात्मा येण्याचं गरजेचं आहे. आता गोकुळ म्हणजे गाव नाही, तर गोकुळाची उपमा म्हणजे आपलं शरीर. गोकुळ म्हणजे शरीर, गोनाम इंद्रिय, आणि ज्या ठिकाणी इंद्रिय वास करतात त्याला काय म्हणतात? गोकुळ. आणि त्या गोकुळामध्ये आपण सर्वजण राहतो आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने काय केलं पाहिजे? प्रवेश केला पाहिजे. ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मग नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागे थोडा, मग त्या आनंदाला जोडा राहत नाही. आनंदाचे अंग आनंद तरंग, आनंद काय होतो? द्विगुणित होतो. आणि भगवान परमात्मा जसा आला तसं सर्वांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं? आनंद आनंद दिला सगळ्यांनी. भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे कोणतं? गोकुळामधलं कृष्ण भगवान परमात्म्याचं. याने नियम वगैरे काही साध्य केले नाही, नियमात तो बांधील राहिला नाही, पण सगळ्यांना काय केला? आनंद दिला, आनंद. आणि तोच आनंद आज आपल्याला त्याच्या लीलातून वर्णन करायचा आहे. जन्मत आपण काल साजरा केला, म्हणजे भगवान परमात्म्याचं दिव्य अलौकिक बाललीला आहेत, त्या बाललीलांचं वर्णन आपल्याला आज करायचं आहे. कसा होता तो? सगुण सुंदर नामया दातर केशवराज. भगवान परमात्म्याचं स्वरूप वर्णन करत असताना नामदेव महाराज म्हणतात, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आणि ज्या वेळेस नंदराजाने भगवान परमात्म्याला बघितलं आणि भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर नंदराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, कारण की बरेचसे जीवनातले वर्ष निघून गेलेले होते, बरेचसे जीवन निघून गेलं होतं, परंतु संतती नव्हती. परंतु एवढं सुंदर बालक ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस इतका आनंद झाला, आनंद, इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. कोणाला? नंदराजाला. आणि माता यशोदेने ज्यावेळेस भगवान परमात्म्याला बघितलं तर भाव समाधी तिला लागली, कारण की भगवान परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवान परमात्म्याला बघण्यानेच सगळ्यांना काय होतं? आनंद होतो. एवढं सुंदर भगवान परमात्म्याचं स्वरूप. मग ही बातमी जशी जशी गोकुळात पसरायला लागली तशा सर्व गवळणी येऊन करायला लागल्या. आता नंद हे गोकुळचे कोण होते? राजे होते. आता राजांच्या घरी उत्सव म्हटल्यावर सगळ्यांना आमंत्रण देण्याची गरज आहे का? नाही, सगळे विना आमंत्रित तिथं हजर होतात. आणि दुसरं म्हणजे दुसरा भाग, गोकुळामध्ये नंदराजांचं जे राज्य होतं त्यामध्ये सर्व काही आनंदित होती सगळी प्रजा, परंतु नंदराजांना संतती नव्हती म्हणून सगळेच काय करायचे? नवसायस करायचे. कशासाठी? नंदराजांना एक संतती व्हावी म्हणून. आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा तिथं आली आणि ज्यावेळेस सगळ्यांना समजलं की नंद महाराजांना पुत्र प्राप्ती झाली, त्यावेळेस कोणालाही सांगायची गरज पडली नाही की या तुम्ही काय करा, आनंद उत्सव साजरा करा. मग सगळ्या तिथं काय करायला लागल्या? गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी, असं वर्णन जनाईने केलेलं आहे. मग सुंदर जन्मोत्सव तिथं साजरा सुरू झाला. एक नाही, दोन नाही, दिवसही समजणार, रात्रही समजणार. भगवान परमात्म्याला बघण्याची सगळ्याची काय लगबग लगबग लगबग. आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून सगळ्यांची काय होती? मनस्वी इच्छा होती. आणि ज्यांनी त्याला बघितलं सगळं विसरून त्या जायचं, सगळं विसरून जायचं गवळून. मग असा भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याचं ते बाललीलेचं चरित्र, भगवान परमात्मा जसं जसं गोकुळामध्ये वाढायला लागले तसं तसं ही बातमी कोणाला कळली? कंसाला कळली की आपला काळ जन्माला आलेला आहे. नंदराजांनी ज्यावेळेस बघितलं भगवान परमात्म्याला, सुंदर दिसले भगवान परमात्मा,
वसुदेवाने ज्यावेळेस भगवान परमात्म्याला यशोदेपाशी टाकलं होतं आणि कोणाला घेऊन गेले होते, मायाला परत घेऊन गेले होते. देवाला धरणं सगळे बंधनं तुटणं आणि मायेला धरणं तर सगळ्या बंधनामध्ये पडून जाणं. म्हणून जसं मायेला घेऊन परत गेले, तर जशी जी यमुना होती, जी दुभंगली होती, ती परत तिचा प्रवाह चालू झाला. जे रक्षपाळ भगवान परमात्म्याने मोहिले होते, वसुदेवाने जी माया नेली त्याच्यामुळे ते रक्षपाल जागृत झाले. हातातल्या कड्या ज्या बंधन गळले होते, परत बंधन हातामध्ये आले. कशामुळे? मायामुळं. आणि ज्या वेळेस आले ते बंदीगृहामध्ये आले, तर रडे माया करी अकांत तुका म्हणे उठले दूत. आणि माया जशी आली, आता मायेचं काम काय आहे? माया जशी आली तसं तिनं काय केलं? रडायला सुरुवात केली, आकांत करायला सुरुवात केली. आणि मग माया रडायला लागली, तर सगळे दूत जे मोहित झालेले होते भगवान परमात्म्यामुळे जागे झाले. त्यांना वाटलं आता आठवा जन्माला आला. आता ते आठवा नव्हता, कोण होती? आठवी होती, माया होती. ती जन्माला आली, सगळे मग पळत गेले. ते दूत जे होते ना, कंसाचे सैनिक, कंसाला सांगायला गेले, महाराज तुमचा शत्रू जन्माला आला, तुमचा शत्रू जन्माला आला. किती होता? आठवा. पण कंसाला जशी बातमी कळली, कंस धावतच आला आणि त्याला कसं मारू मी आता? याला मारलं म्हणजे माझं वैरत्व संपणार. कंस आला आणि बघितलं तर तो आठवाने आठवी होती. कोण होती? माया होती. मुलगी कस काय झाली? जाऊ दे म्हणे, कोणी का असाना, पण याला मारल्याशिवाय सोडायचं नाही. कंसाने जशी धरली, कोण? माया. दोन पाय धरले, फिरवली, आपटणार तेवढ्यात ती निसटली आणि काय म्हटली? तुझ लागी वदी उपजला मज आधी. अरे मूर्खा, मला मारायला निघला, पण तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. आणि थांब, तू आज मला मारतोय ना, जगदंबेचं स्वरूप तिने धारण केलं. तुम्हाला मारायला निघला नाच, मी तर तुझ्या हाताला लागणार नाही, पण तुला मारल्याशिवाय तू राहणार नाही. आणि तो माझ्या अगोदर उपजला मज आधी, माझ्या अगोदर तो जन्माला आला. आणि ज्यावेळेस तिनं ते उग्र रूप कंसाला दाखवलं, कंस भयभीत झाला. कंसाला वाटलं आपल्याकडून काहीतरी चूक झाली. आपण आपला आठवा, जो आपला मृत्यू आहे, समक्ष काळ आपल्या समोर येणार आहे, त्याच्या स्वरूपामध्ये आपण त्याला आपल्या या बंदिवासामधून काय करून दिलं? जाऊन दिलं. चूक पुढे घडली. आणि ज्यावेळेस तिनं सांगितलं की तुझा आठवा उपजलेला आहे, जन्माला आलेला आहे, तो तुला मारणारच, मारल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस त्याला समजलं, समजल्यानंतर सगळ्या राक्षसांची त्यांनी काय केली? मीटिंग भरली. मीटिंग, सगळ्या राक्षसांची मीटिंग भरली. आणि मग मीटिंग भरल्यानंतर चर्चा करायला लागले सगळे की आठवा तर जन्माला आलेला आहे, माझा काळ जन्माला आलेला आहे, तर याला मारायचं कसं? मग कोण विडा उचलणार? पहिला तर पहिला विडा उचलला पुतणीनं. आता ही पुतना कोण होती? बळीराजाची बहीण होती. कोण होती? बळीराजाची. ज्यावेळेस भगवान परमात्मा बटू स्वरूपात आले होते, तर इला ना भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणात काय झाली होती? ममत्व जागृत झालं होतं. ममत्वेनं मग तिनं काय झालं? तिचा पाहणा फुटला. आणि मग तिनं तेव्हा ती म्हटली होती भगवान परमात्म्याला बघून, असा माझा मुलगा असता तर, म्हणजे तिला भगवान परमात्म्याला दूध पाजण्याची इच्छा नव्हती. ममत्व तिचं जागं झालं. मग भगवान परमात्म्याने तिची मनाची इच्छा जाणून घेतली आणि तिला वरदान दिलं होतं की मी कृष्ण अवतारामध्ये काय करेल? तुझा उद्धार करेल. तीच बळीराजाची बहीण पुतना स्वरूपात काय आली? गोकुळामध्ये प्रगट झाली. आणि सर्वप्रथम तिने काय केलं? विडा उचलला की मी जाते गोकुळामध्ये, जेवढे बालक जन्माला आले सगळ्यांना काय करते? विष पाजून काय करते? मारते. तिना विडा उचलला. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये आणि रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्येही सर्वप्रथम भगवान परमात्म्याने मारलं कोणाला? तर रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये ज्यावेळेस विश्वामित्र सोबत गेले होते, त्यावेळेस सर्वप्रथम अहिल्याचा उद्धार केल्यानंतर कोणाचा उद्धार केला होता? तारकेचा. तारकेला मारलं होतं. नंतर दुसरी पुतना. सर्वप्रथम भगवान परमात्म्याने मारलं कोणाला? कोणाला? तर जी माया सगळ्या लोकांना परेशान करते. कोण? ही मायारूपी राक्षस असतात. आणि जी माया असते सर्व जगताला धारण करणारी, तिचा वध झाल्याशिवाय, ती नाहीशी झाल्याशिवाय पूर्णतः आपल्याला काय भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून राम प्रभूच्या अवतारामध्ये प्रथम वध केला तर तारकेचा, आणि कृष्ण भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये पुतना. मग ज्यावेळेस ही निघाली,
तिचं निघाली तर तिचं वर्णन नाथ महाराजांनी केलं, कशी निघाली. पहन के साडी बना के गजरा, कशी निघाली होती. आता समोरच्याला आपण राक्षस म्हणून दाखवायचं नाही, चांगलं आपण आहे. लोक जवळ कधी येणार आपल्याला, जवळ कधी येणार. आपण जेवढं चांगलं दिसू तेवढं, कारण लोक लोक कशावर भाळतात, दिसण्यावर भाळतात. कपडे चांगले असतात, भले त्याच्याकडे काही नसतं पण कपडे चांगले असले, अंगावर दागिने वस्त्र सोनं घेणं घातलं, लोकांना कसं चांगलं वाटतं. ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिली पहिल्या भेटीमध्ये सगळ्यांना समजून जातो कोण कसं आहे. मग हिना काय केलं, आपल्यापासून कोणी भिणार नाही, आपल्या लोक जवळ येतील, कारण की तिला काय करायचं होतं. सगळे जे बालक होते ते मारण्याच्या प्रयत्नाने ते आली होती, म्हणून सजून धजून आली. पहन के साड़ी बना के गजरा, नार चली मतवाली गोकुल में आ गई, गोकुल में आ गई, नार चली मतवाली गोकुल में आ गई, गोकुल में आ गई. आली ती गोकुळामध्ये, आली. आणि जशी आली, प्रत्येक घरातलं बालक घ्यायचं, स्तनामध्ये विष भरून आलेली होती. प्रत्येक बालकाला काय करायचं, स्तनाला लावायचं. आणि स्तनाला जसं लावलं ते बालक काय होऊन जायचं, मरून जायचं. कारण की ती काय करून आली होती, विष घेऊन आली होती. विष एक नाही दोन नाहीत, असे बरेचसे घर ती बालकाला मारत 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 मग नंदराजाच्या वाड्यापाशी आली. आता नंदराजाच्या वाड्यापाशी आल्यानंतर तिनं ज्यावेळेस प्रवेश केला तर समोर यशोदा माता होती. यशोदा मातेने विचारलं, कोण आहेस तू, इकडं कसं काय तुझं येणं झालं. ती यशोदा माताला म्हटली, मी तुझी कोण आहे, दूरची बहीण आहे, बहीण. आता यशोदा माता म्हटली, किती जरी दूरची असली तर तू काही माझ्या परिचित नाहीत, आणि अपरिचित माणसाला आपण आपलं लेकरू देऊ का नाही देणार. मग ही परिचित नव्हती. मग हिचा परिचय विचारला, ती म्हणे तुझ्या मामाच्या आत्याच्या चुलत्याची पुतण्याची काय 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 काय. तुम्ही लावून घ्या, जोडून घ्या सगळं. एवढं लांब तिनं सांगितलं लगेच. आता ते यशोदा मातेला तिनं काय केलं, शब्दामध्ये गुंतवलं. यशोदा माता तयार नाही झाली. ती काय म्हटली, मला असं समजलं की तुला मुलगा झाला, म्हणून चला आपण बघायला जाऊ. आता आपल्याकडे कशी प्रथा आहे, पहिलं अपत्य झाल्यानंतर सगळे काय करतात, बघायला जातात. आता आपल्याकडे वेगळ्याच प्रथा आहे. अपत्य झालं म्हणून हे काही नवरदेवकडचे सगळेच बघायला जातात. मग आत्याच्या मावशीच्या सगळ्याच्या काय होतं, पुरी गाडी भरूनच जाते तिकडे. अपेक्षा काय राहते, त्यांना काही नेऊ नाही पण आपल्याला साड्या भेटतील तिकडे गेल्यावर. आहे अपेक्षेना जीवन आपण जगतो. मग सगळे जाते पाहिला. मग ती म्हटली, मी तसं पाहिला आले तुझ्या मुलाला. आता हिची ओळख नाही म्हणून यशोदा मातेनं काय केलं, सांगितलं, माझा काना झोपलेला आहे, माझं बाल झोपलेलं आहे, मी तुला त्याच्यासोबत देऊ शकत नाही, तुझ्याकडे देऊ शकत नाही. आता पहिलं, आता भगवान परमात्मा निद्रिस्त नव्हते, परंतु यशोदेला तिच्याकडे भगवान परमात्मा द्यायचे नव्हते. देवाने विचार केला, आता भवानीचं गिराईक आहे, पहिल्या गिराईकाला नाही म्हणत नसते. पहिलं गिराईक नाही म्हटलं तर मग पूर्ण धंदा काय होतो, तो पट होतो. पहिलं गिराईक भगवान परमात्मा म्हटलं, हिला आता हिचा उद्धार करणं गरजेचं आहे. मग जे झोपलेले भगवान परमात्मा होते जागे झाले, रडायला लागले. मग पुतना म्हणते, का ग यशोदे, मला खोटं बोलते, तुझं बाळ तर जागेच, मला म्हणते झोपलेलं आहे, जा घेऊन ये त्याला. आता इच्छा नव्हती पण दिला हातामध्ये, आणि दिलं. आणि यशोदा माता घरात गेली तर हिनं भगवान परमात्मेला घेतलं आणि तसं स्तनपान करायला लागली. परंतु भगवान परमात्म्याने हिची जी मनातली इच्छा होती जाणली. काय होती हिच्या मनात इच्छा, ही कशाला आली होती, मारण्यासाठी आली होती. मग भगवान परमात्म्याला जो मारण्यासाठी येतो तरी भगवान परमात्मा त्याचा उद्धार करतो. मग भगवान परमात्म्याने काय केलं, ही स्तनामध्ये विष प्राशन करायला आली होती, तर विष प्राशन केलं. आणि विष प्राशन करत असताना ज्या विषाला ज्यांनी धारण केलेलं आहे, जे समुद्र मंथनामधलं विष भगवान परमात्म्याने धारण केलं, शंकर भगवान परमात्म्याची आठवण केली. आता ती प्रमुख असे 5-6 कारण सांगितलेले भगवान परमात्म्याने डोळे का झाकले. प्रथमतः भगवान शंकराचं ध्यान केलं, बाबा जे विष पिण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये ते माझ्यामध्ये नाही, तुम्ही येऊन आता हे विष काय करा, बाजूला करा.
त्यानंतर हिचा उद्धार करायचा आहे म्हणून भगवान परमात्म्याने डोळे लावले. असे बरेचसे प्रमुख प्रमुख 6 कारण आलेले आहेत. आणि मग भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं. आणि मग विषावर भगवान परमात्मा थांबले नाही, तर तिचं दूधही प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं. आणि एवढ्यावर नाही तर जे पंचप्राण होते, ज्यावेळेस भगवान परमात्म्याने पंचप्राण तिचे ओढण्यास सुरुवात केली, तर मग ती काय झाली, एकदम बिथरली पूतना. आणि मग समजला की आपला अंतकाळ आला. मग म्हणायला लागली, मुंच 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 मुंच, सोड मला सोड म्हणायला लागली. तिला समजला आता आपला अंतकाळ आला. तर भगवान परमात्मा म्हटले, पुतणे मी तर एकदा कोणाला धरत नाही, आणि एकदा धरलं तर कोणाला सोडत नाही, माझा प्रकारच तसा आहे. आणि मग जसं भगवान परमात्म्याने तिची पंचप्राण ओढायला सुरुवात केली, तर स्वस्वरूपात जी पुतना सजून नटून आली होती गोकुळामध्ये, स्वस्वरूपात प्रगट झाली. तर स्वस्वरूप किती होतं तिचं, तर 11 विकळा स्वरूपात ती प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्म्याने पूर्ण प्राण तिचे ओढून घेतले, आणि ती काय झाली, गतप्राण झाली. आणि गत प्राण झाल्यानंतर तशीच ती पडली. आता पडली किती, ती 20 फूट लांब आणि 20 फूट लांब, आणि उंची किती होती तिची, आता जे आपल्या आपण बिल्डिंग पाहत नाही, 8 ताळी 10 ताळी 12 ताळी 15 ताळी, एवढं तिचं शरीर, अडमाप शरीर पडलं. आणि ज्यावेळेस सगळं गोकुळातल्या लोकांनी बघितलं, तर विचारलं, मग सगळे आले पळत धावत आले, काय झालं काय झाले. मग भगवान परमात्मा कुठं होते, त्याच्या छातीवर. आणि मग बघितलं तर सगळ्यांनी, देव कुठे देव कुठे, कोण आहे कोण आहे, तर कोण नाही म्हणे. राक्षस होती, राक्षस आली होती, तिला कोणी मारलं, कृष्णाने मारलं. आणि मग भगवान परमात्म्याला काढायचं तिच्या अंगावरून, तर मग कसं शिड्या लावल्या सगळ्यांनी, गोकुळातल्या लोकांनी. आता ती कमी होती की मोठी होती, राक्षस होती. यशोदा माता पळत आली, भगवान परमात्म्याला खाली घेतलं. आणि खाली घेतल्यानंतर सर्वप्रथम भगवान परमात्म्याची नजर यशोदा मातेने काढली. कशी काढली माहिती आहे, गायीच्या शेपटीनं नजर काढली. गायीच्या शेपटीनं गोमूत्राने भगवान परमात्म्याला आंघोळ घातली. नजर कशी निघते, म्हणून गायीला सगळ्यात महत्व आपल्या धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे. गायीची शेपटी भगवान परमात्म्याने उतरली, गोमूत्राने भगवान परमात्म्याला स्नान घातला, अशी नजर भगवान परमात्म्याची काढली. मग पुतनेचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. वय होतं भगवान परमात्म्याचं वय 6 दिवस. 6 दिवसाचे भगवान परमात्मा तेव्हा होते. किती, 6 दिवसाच्या भगवान परमात्म्याने पुतनेला मारलं, एवढ्या मोठ्या राक्षसाला. तर भगवान परमात्मा कोण आहे, देव आहे. स्वतः या पृथ्वीला काय करतात, रक्षण करतात तिचा. मग गर्गाचार्यांना पाचारण करण्यात आलं. गर्गाचार्यांना भविष्य विचारण्यात आलं. भगवान परमात्म्याचं नामकरण सोहळा संपन्न झाला. गर्गाचार्याने नाव दिलं श्रीकृष्ण, कृष्ण याला नाव दिलं भगवान परमात्म्याला. गर्गाचार्याला भविष्य विचारलं की गर्गाचार्य, माझ्या मुलाचं भविष्य कसं राहील, विचारलं पाहिजे ना आपणही. गर्गाचार्याने अतिशय सुंदर भगवान परमात्म्याचं भविष्य सांगितलं. हा यशोदे, तुझा जन्म सार्थक करणार आहेत, आणि तुझ्या पतीचं नाव हा काय करणार आहे, पूर्ण त्रिलोकामध्ये काय करणार आहे, त्या नावाचं काय करणार आहे, तुझ्या आणि तुझ्या पतीचा उद्धार करणार आहे, असं संतान तुझ्या पोटी जन्माला आलं. गर्गाचार्याने भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर गर्गाचार्यांना भाव समाधी लागली. कारण की भगवान परमात्मा हा भक्ताचा काय असतो, पाठीराखा असतो. आणि भक्तांनी एकदा देवाला बघितलं, तर त्या भक्ताला समाधी लागत असते. समाधी गर्गाचार्यांना समाधी लागली. भगवान परमात्म्याने आशिष गर्गाचार्यांवर ठेवला. गर्गाचार्य निघून गेले. त्यानंतर कंसाने तसं थांबलं नाही, मावळ भट्टाला पाठवलं. कोणाला, मावळ भट्ट. आता मावळ भट्ट कोण होता, हा राक्षस होता. परंतु राक्षस असताना रूप कोणाचं, वेश कोणाचं घेतलं, ब्राह्मणाचं वेश घेऊन गोकुळामध्ये आला. आणि आल्यानंतर यशोदेला म्हटला की तुझ्या मुलाचं भविष्य मी सांगतो. आता माता कशी असते, गर्गाचार्याने एवढं चांगलं भविष्य सांगितलं. आता मग यशोदेला वाटलं यांच्याकडे अजून काहीतरी असं, ह्या अजून काहीतरी चांगलं सांगते. आता तो कशासाठी आला होता, देवाला मारण्यासाठी. मग आला जसा, मग त्यांनी भगवान परमात्म्याची जन्मकुंडली आता त्याच्या हातात दिली यशोदा मातेनं. आता हा काय म्हटलं यशोदा मातेला, अगं यशोदे म्हणे, तुझा मुलगा तुमच्या सगळ्या कुळांचा नाश करणारी, सगळ्या कुळाचा नाश करणारी, त्यांनी ते केलंच. नाश सगळ्या कुळाचा केला. परंतु या सगळ्या कुळाचा नाश करणारे ना, तर त्याच्या अगोदर याला काय कर, खड्डा करण, याला पुरून टाक. कोण म्हटला, मावळभट. आता मावळभट इथपर्यंत बोलत होता, पण भगवान परमात्म्याने त्याला काही उत्तर दिलं नाही, हसत होते देव. परंतु यशोदा माता म्हटली, ब्राह्मण जे तुम्ही असं म्हणतायत, परंतु कालच गर्गाचार्य येऊन गेले, त्यांनी माझ्या बाळाचं भविष्य अतिशय सुंदर सांगितलं, तुम्ही का बरं असं बोलतात.
तर हा मावळ भट्ट म्हणे त्या गर्ग्याला काय समजत, उद्धटपणे बोलला. आणि भगवान परमात्म्याला सगळं सहन होतं, पण भक्ताचा अपमान सहन होत नाही. मग गर्गाचार्यांना हा नाव ठेवतो म्हणून भगवान परमात्मा प्रदुष्ट झाले आणि पाळण्यातल्या भगवान परमात्म्यानं सगळ्यांना आज्ञा केली. कोणाला? पाट, त्याच्यानंतर स्वयंपाक घरातल्या ज्या ज्या वस्तू होत्या, चिमटे, चमचे, काटा चम्मच, अजून पक्कड, सगळे पाट, बेलणे गिलणे सगळ्यांना आज्ञा केली. आणि सर्वप्रथम ज्या पाटावर तो मावळ भट बसला तो अगोदर निसटला. भट दिला पाठी भरी पाट, विटंबिला भट दिला पाठी भरी पाट, विटंबिला भट दिला पाठी भरी पाट, विटंबिला भट दिला पाठी भरी पाट. ते विटंबना भगवान परमात्म्याने केली. सर्वप्रथम ज्या पाटावर बसलेलो तो पाटने सटला, कुठं बसला? पाठाडात. तो पाठाडात बसत नाही तर आपण पहिले मसाला कशावर वाटायचो? पाट्यावर. पाट्याचं काय राहतो? तो वरुटा येऊन कसा बसला? तोंडावर. नाक बीक सगळं जसा हाणला, कोण? मावळभट जसा हाणला त्याला समजला आता आपलं इथं काही खरं नाही म्हणून पळायला लागला. पळायला लागल्यानंतर जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले टिंबले, कमरेचे धोतर गळाले कमरेचे, जानवे तुटले पंचांग फाटले, बाजी आडव्या आल्या आणि बाजी आडव्या आला तसा पडला मावळ भट. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर पण गळून गेलं. तशा अवस्थेत पळत कुठे गेला? कंसाकडे. अरे बाबा नको, ज्याच्या आपण नादी लागलो तो साधारण नाही. कंसा माघार घे, माघार घे. भगवान परमात्म्याने त्याचाही उद्धार केला. त्याला मारलं नाही जीवे. का बरं? वेश कोणाचा धारण करून आला होता? ब्राह्मणाचा. आणि भगवान परमात्म्याचं वचन आहे की मी जन्म घेतल्यानंतर कोणाचं रक्षण करेन? ब्राह्मणाचं आणि गायीचं मी काय करेल? रक्षण. ब्राह्मण, गायी आणि भक्त यांचं मी रक्षण करेन, पालन करेन. वेश ब्राह्मणांचा घेऊन आला म्हणून भगवान परमात्म्याला गतप्राण नाही केलं, त्याला सोडून दिलं नुसतं फजिती करून. असं एक एक करता वत्रासुराला भगवान परमात्म्याने मारलं. कसं? पहिले बैलगाड्या असायच्या, आता पण आहेत. बैलगाड्याच्या खाली काय करायचो आपण? झोका बांधायचो लेकराला. आहे ना? आपण आता सगळे खेड्यातलेच माणसे, शहरातच सगळे जन्माला आले असं नाही. तर तो वत्रासुर आला आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याने ज्यावेळेस त्याला बघितलं तर छकड्याचं रूप धारण करून आलता तो. आणि भगवान परमात्म्याने झोक्यामधूनच त्याला अशी एक लात मारली की तो जसा वर गेला, वर जसा गेला तसा वरून जसा आला खाली गतप्राण झाला. समजलंच नाही कोणाला काय झालं काय नाही. असे भगवान परमात्म्याने एक एक असुर मारण्यास सुरुवात केली. मग भगवान परमात्म्याने जेवढे असुर कंसाने पाठवले तेवढ्या सगळ्यांचा काय केला? विनाश करण्याचा धडाकाच चालू केला. धडाकाच चालू केला. कंसाला वाटलं हा नाही रेटला तर हा, हा नाही रेटला तर हा, एक एक तो पाठवत राहिला. मग इकडे भगवान परमात्मा ही गोकुळामध्ये आपल्या लीला भगवान परमात्म्याने चालू भगवान परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या. मग लीला सुरू झाल्या तर भगवान परमात्मा काय करायला लागले? रांगायला लागले. तळवे तळात तळात टेकित, तळवे तळात तळात टेकित, डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, रंग
गे मागे यशस्वी रंग तळवे तळहात तळवे तळहात टेकीतो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो भगवान परमात्मा रांगायला लागला. कसं रांगायला लागला? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्म्याने रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरीत गवळणी बांधित चरणी देती घराणी यशोदे साजनी. असं भगवान परमात्म्याने चरित्र करी रांगायला लागला. मग रांगत भगवान परमात्मा कुठं आले? अंगणात आले. अंगणात आल्यानंतर 2 झाड होते आणि भगवान परमात्म्याने ते 2 झाडही काय केले? त्या दोन्हीचाही उद्धार केला. कोण होते ते? तर भगवान परमात्म्याचे दूत होते आणि नारदाच्या शापामुळे काय झालते? झाड झालते. त्यांचं नाव विमला अर्जुन. त्यांचा भगवान परमात्म्याने काय केला? उद्धार केला. हा रेटत नव्हता म्हणून यशोदेने कुठं बांधला होता? बांधा उखळाला याला, बांधा उखळाला नंदाचा बाळ याला, बांधा उखळाला. उखळाला भगवान परमात्मा बांधला होता. खोड्या एवढा करायचा ऐकत नव्हता. आता लहान लेकर जास्त खोड्या करायला लागलेत. काय करतात आई? त्याला पायाला बांध, पळायला लागला त्याला कुठंतरी बसून ठेव. थांबत नाही लेकर. आता ते शेवटी लेकरूच असतात. भगवान परमात्मा थांबणार आहे का? मग यशोदा मातेनं बांधला तर बांधायला लागली तर तो असं बांधल्या जात नाही. तो बंधनात नसतो तो. पण तो कोणत्या बंधनात अडकतो? फक्त भावाच्या. त्याला फक्त प्रेमाच्या बंधनात अडकतो तो, बाकीच्या बंधनात नाही. मग बांधायला लागली तर मग काय घेतलं होतं? चराट होती पहिली. चराटानं बांधायला लागली. तर जेवढे त्याला बांधायला जिथे गाठ मारणार तेवढा एक काय व्हायचं? तेव्हा 1 हात कमी पडायचं चराट. मग त्याला अजून जोडणी द्यायची, अजून डबल बांध, परत 1 हात कमी पडायचो. असं परेशान झाली. मग शेवटी रडली देवापुढे. देवा कृष्णा, अरे बस कर, माझी परीक्षा बघतो. रडायला लागली. भगवान परमात्म्याला दया आली. मग स्वतःला बांधून घेतलं. तिथं थांबले नाही. ते उखळच भगवान परमात्मा घेऊन बाहेर आले आणि विमला अर्जुनाचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. आणि उद्धार केल्यानंतर मग भगवान परमात्मा जसं बाहेर यायला लागले तसं भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढायला लागल्या. आणि मग खोड्या वाढत असताना भगवान परमात्मा बाहेर आले आणि रांगत बाहेर आल्यानंतर भगवान परमात्म्याने जी धरती होती, धरणी माय होती, काय केली? माती खाण्याची लीला भगवान परमात्म्याने केली. आता त्याचं प्रमुख कारण काय होतं? की आश्वस्त करीत होते कोणाला? पृथ्वीला. आता तू काळजी करू नको, आता मी आलेलो आहे आणि या सगळ्या दैत्यांचा मी काय करणार आहे? वध करणार आहे आणि तुला राक्षस मुक्त करणार आहे ही पृथ्वी मी. असं वचन भगवान परमात्मा देत होते. आणि त्या वचन देण्यामधून भगवान परमात्म्याने लीला केली. आई गाई नाही खादली मी माती, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. उघड घेत माझ्यावर आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई, नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग बळीराम दादा हो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा. काय करतो? आळ घेतो. आई मी माती खाल्ली नाही. मग हाती घेऊन या काठी कविते जगजेठी. आणि यशोदा मातेने भगवान परमात्मा ज्यावेळेस बळीरामांनी सांगितलं की मग याने काय खाल्ली? माती खाल्ली. मग यशोदा माते विचारते भगवान परमात्म्याला, कृष्णा तू माती खाल्ली? नाही. सांग. मग हातात काय घेतली? काठी घेतली. आणि मग भगवान परमात्म्याने ज्यावेळेस मुख उघडलं तर मुख उघडल्यानंतर सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन कोणाला झालं? यशोदा मातेला दर्शन झालं. माता काय झाली? एकदम भावविवश झाली, समाधीमध्ये पडली. आणि मग तिनं हे सगळं दृश्य बघितल्यानंतर दृश्य काय दिसत होतं? पूर्ण ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाला धारण करणार भगवान परमात्मा. त्या ब्रह्मांडामध्ये एक पृथ्वी, त्या पृथ्वी तलावर मी काय करते? याला शिक्षा करते. हे सगळं चित्र कुठं उभं राहिलं? भगवान परमात्म्याच्या मुखात. तिनं हे सगळं बघितलं तर तोंडाला हात लावला. माझा मुलगा काही साधा नाही.
आता भगवान परमात्म्याने काय केलं, हे सगळं दाखवलं, पण दाखवल्यानंतर परत मायेचं काय केलं, पदर यशोदा मातेवर टाकलं. कारण की तिला माहीत झालं मी देव येतो, मग पुढची लील तशीच राहील. म्हणून भगवान परत मायेचं आच्छादन टाकलं आणि भगवान परमात्म्याने ती लीला केली. लीला केल्यानंतर भगवान परमात्मा मोठे झाले. मग हळूहळू आता मोठं होतं, लवकर मोठं होतं भगवान कथेमध्ये, लवकर मोठा होतो. हळूहळू मग गावामध्ये यायला लागला, किल्ल्यामध्ये यायला लागला. आणि मग भगवान परमात्मा जसं जसं खोड्या करायला लागला, एक गवळण दारामध्ये रांगोळी काढत होती. अष्टदळ काढिले अंगणी, तिनं अष्टदळ काढली. आता अष्टमहासिद्धीना भगवान परमात्म्याला प्राप्त करता येत नाही, हा संदेश देवाला द्यायचा होता. ज्या अष्टमहासिद्ध्या आहेत त्या अष्टमहासिद्धीच्या आपण मागं लागतो. एखादी सिद्धी आपल्याला प्राप्त झाली तर ती सिद्धीना भगवान परमात्मा प्राप्त होतो. तिनं मग ते अष्टदळ काढलं होतं, रांगोळी काढली होती. मग भगवान परमात्मा आला तिथं, तिला म्हटलं, का ग किती सुंदर तू रांगोळी काढते, किती कला आहे तुझ्या हातामध्ये. तिला आता लाडी गोडी लावला. आता देव होती, आता ती प्रसन्न झाली याच्यावर. आता हा एवढा सुंदर होता दिसायला, त्याच्यामुळं सगळ्या काय व्हायच्या, भान विसरून जायच्या सगळ्या. आणि मग भगवान परमात्मा, तुला माहिती आहे का, ती म्हटली काय, तुझ्यापेक्षा मी चांगली रांगोळी काढतो. आता ती हसायला लागली, अरे कृष्णा माझी थट्टा करतो तू? नाही ग, तुझी थट्टा का बरं करू मी, तुझ्यापेक्षा पण मी चांगली रांगोळी बघायची तुला. आता ती हा म्हटली. आणि भगवान परमात्मा म्हटले, मी असं नसतो दाखवत, माझी कला आहे ना, मी असं समोरासमोर दाखवत नसतो, माझी कला मी माघारी दाखवत असतो. मग तू काय कर, तू माझ्याकडे पाठ करून बस, मग मी कला दाखवतो माझी. आता भगवान परमात्मा म्हटला तर मग हिनं तसं केलं. तिनं जशी पाठ फिरली आणि एक नंबर कार्यक्रम केला त्याच्यावर. कशावर? रांगोळीवर. ते पूर्ण नाहीसं करून टाकलं आणि कार्यक्रम केला गेला पळून. मग अष्टदळ काढिले अंगरी वरी मोते चक्रपाणी, भगवान परमात्म्याने ते पूर्ण ते रांगोळी नष्ट करून टाकली. आणि अशा एक एक खोड्या भगवान परमात्म्याच्या वाढत चालल्या. एक म्हातारी, एक गवळण, वयस्क गवळण घराला काय करत होती, रंगरंगोटी करत होती. आता रंगरंगोटी म्हणा, त्याच्यानंतर पहिले छपराचे घर राहायचे. ते छपराचे घर असल्यामुळे ते काय गवत वगैरे आणून ते वाळेल ते काय करायचे, त्याचे व्यवस्थित करायचे. भगवान परमात्मा आला, तिला विचारलं कोणाचं घर आहे, ती म्हणे माझं. भगवान परमात्मा तिला म्हणतो, दे ना तुझ्या तोंडावरी, तुझ्या बापाचे घर, तुझं घर आहे की. ती म्हणे कोणाचं आहे, तुझ्या बापाचं. माझं घर आहे म्हणे. ती मग भगवान परमात्म्यासोबत वाद घालायला लागली. भगवान परमात्मा देईन तुझ्या तोंडावर. मग काडी घेतली एक, कशाची, पेटेल काडी. जाळू का म्हणे तुझं घर, जाळू. अशा एक 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 लीला भगवान परमात्म्याने केल्या. आता त्याच्यातून भगवान परमात्म्याला काय सांगायचं होतं, ज्या घराला आपण सांभाळतो, डागडुजी करतो, ते घर नाही. घर कोणतं, आपलं शरीर. हे आपलं आहे का, आपलं आपण काय म्हणतो, हे माझं आहे, काय शरीर माझं आहे. आणि शरीर माझं आहे म्हणून किती नटवतो याला आपण, पावडर लाव, क्रीम लाव. त्याच्यानंतर काही काही तर एवढे नटवतात, आंघोळीला गेल्यानंतर 4 क्रीमा वापरतात तोंड धुवायला. केसाला वेगळी क्रीम, तोंडाला वेगळी क्रीम. इतकं नटवतो, पण जशाल तसं राहणार आहे का, जशाल तसं राहणार आहे का. जसं जसं वय जाणार तसं तारुण्यही जाणार. तारुण्य गेल्यानंतर वृद्धत्व पण येणार. म्हणून आपलं नाही. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, हे तुझं नाही, हे कधी न कधी जाणार आहेत. म्हणून त्या लीलेद्वारे भगवान परमात्म्याने असं भरपूर लीला भगवान परमात्म्याने केल्या. त्यानंतर भगवान परमात्म्याने गोकुळामधले जे सगळे सौंगडी होते त्यांच्या सगळ्यांची मीटिंग घेतली आणि सांगितलं, करे आपल्या गोकुळामध्ये एवढ्या मोठ्या गायी आहेत. आता गायीचं वर्णन गोकुळामध्ये आलेलं आहे. गायीचं वर्णन गोकुळामध्ये असं आहे की नंदराज्य होते. ते कोण होते, नंदराज. त्याच्या खाली वृषभानु, त्याच्या खाली उपनंद, अशा सगळ्यांच्या गायीचं वर्णन आलेलं आहे. मग उपनंदाकडे किती गायी, अशा एक एक करून नंदराजाकडे सगळ्यात जास्त गायी. किती किती 99 लक्ष. किती, 99 लाख नंदाकडं. त्याला नंदराज म्हणतात. उपनंदाकडे 50 लाख, वृषभानुकडे 80 लाख. अशा प्रत्येकाचं गणित कशात आलेलं आहे, कथेमध्ये, भागवत कथेमध्ये आलेलं आहे. मग भगवान परमात्मा त्या गोपालांना म्हणतात, करे तुम्ही एवढे कृष्ण कस काय झाले, तुमचे शरीर एवढे बारीक कस काय झाले. तर ते गोपाल भगवान परमात्मा म्हणतात, देवा आमच्या घरी सगळं काही आहे, दही आहे, तूप आहे, दूध आहे, सगळे, मग पण आम्हाला ते खायला नाही. मग हे जातं मथुरेला विकायला ना, आम्हाला काय भेटतं, ताक.
घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, तुझ्याजवळ नवनीत आहे, घरी काय ताक आहे, पण ते आम्हाला भेटत नाही, मग कुठं जाते? मग हे सगळं कुठं जातं? मथुरेला जातं. मग भगवान परमात्म्याने सर्वप्रथम तिथं सगळ्यात मोठा संदेश आपल्या सर्वांना दिलेला आहे की आपल्या देशामध्ये आणि आपल्या गावामध्ये जे सगळ्यात मौल्यवान जे पिकतं ते अगोदर आपण काय करा, अगोदर आपल्या शरीराला त्याने धष्टपुष्ट करा, मग उरलेलं कुठं जा, मग उरलेलं शत्रूला द्या. कारण आपल्या इथलं चांगलं पिकवायचं ना आपण शत्रूला ते नेऊन द्यायचं. शत्रू बळकट होऊन आपल्यावर काय करतो, आक्रमण करतो. म्हणून भगवान परमात्म्याने तिथे लीला केली की आता आपण काय करू, हे सगळं मी तुम्हाला खायला देईल, पण तुम्हाला काय करावं लागेल, याल तरी यावे लागे, अवघे माझ्या मागे मागे. बर मागे मागे आलो तर काय, आज देतो पोट भरी, किती किती देईन, पुरे म्हणाल तो वरी, तुम्ही म्हणसान तेवढं मी काय करेल, तुम्हाला खायला देईल. मग काय करा, त्याचे नियम भगवान परमात्म्याने सांगितले. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तू का म्हणे घाटे. भगवान परमात्मा म्हटलं हळूहळू या, हळूहळू या आणि सगळं काही मी तुम्हाला खायला जातो. मग भगवान परमात्म्याने दुग्ध विकास शौर्य मंडळ स्थापन केलं. सर्वांचं तिथं भलं व्हावं म्हणून ते सगळ्या गोपाळांना चांगलं चांगलं खायला भेटावं म्हणून भगवान परमात्म्याने मंडळ स्थापन केलं. काय, दुग्ध शौर्य विकास मंडळ. विकास मंडळ, त्याच्यात विकास काय होता, विकास काही नव्हता, पण सगळं काय होतं, चोरायचंच काम होतं. मग भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरून काय घरी जाऊन काय करायचा, नासाठी करायचा, नासाठी खायचे प्यायचे. भगवान परमात्मा भरपूर खाऊ घालायचे गोपाळांना, पण तिथपर्यंत थांबत नव्हते. मग सगळं फोडून तोडून मटके बिटके चट फोडून वापस यायचे, तसं जात नव्हते. मग एकीच्या घरी दोन्हीच्या घरी असं जावा, जसं जसं वाढायला लागलंय गवळणी परेशान झाली नेमकी आपल्या गोकुळामध्ये आतापर्यंत असं झालं नाही, असं होतं का बरं. मग एक दिवस भगवान परमात्म्याचा एक भक्त गोपाल, त्याचं नाव पेंद्या. पेंद्याची आई हुशार होती आणि हा थोडा काय होता, भोळा होता. तिनं एकदा ठरवलं की हे चोर सापडणे गरजेचे. तिनं काय केलं, याला म्हटली, अरे एकदम बारीक होता तू, कसा चांगला झाला, कस काय चमत्कार झाला. काही नाही, चमत्कार काय होणार आहे. बर मग जेवण करतोस का, हा करायचं ना. मग काय खाशील, काय खायला, काही नाही, ताक आहे आपल्या घरामध्ये रोजच, आपलं ताकात भाकर चुरून खायची. पेंद्या तिथं म्हणतो ताक, आणि ताक आम्ही खायचं, ताक खाणार दिसलो काय. हिला डाऊट आला, कोणाला, त्याच्या आईला. नेमकी काहीतरी गडबड. मग त्याला अजून काय केलं, पाणी लावलं. ताक का बरं, आतापर्यंत ताकच खात आला, आता काय आलं, नाही आता कुठं ताक खातो आम्ही. बोलून गेला ते, काय बोलला, आता कुठं आम्हाला ताक आहे, लोणी दही दूध तूप आम्हाला कमी खाता. आणि ज्या वेळेस तो असं बोलला, तिला समजलं की गावामध्ये जे होतंय, गोष्टी ज्या घडतायत ते कोणामुळे घडतायत, यांच्यामुळेच घडतायत. मग तिनं याला चांगलं शिक्षा केली. कोणाला, पेंद्याला. सांग म्हणे कोण चोरा, कोण नाही म्हणे. आई फक्त कृष्ण भगवान परमात्मा आम्हाला काय करतो, खाऊ घालतो. आता भगवान परमात्मा खाऊ घालतो म्हटल्यानंतर हिनं सगळ्या गवळणीला सांगितलं की गावातल्या ज्या चोऱ्या होत आहेत ते बाहेरचे नाही, आपल्याच गावातले काय आहेत, आपल्याच गावातले आहेत. मग पुढं कोण आहे, पुढारी कोण आहे, कृष्ण. आता जे मोठी लोक असतात ते कधी घरचं खाऊ घालीत नाही, ते बाहेरच्याच खाऊ घालतात. आता कृष्णाच्या घरी कमी होतं का, भरपूर होतं. एवढं होतं की रास लागायची, रास प्रत्येक गोष्टीची. एवढं होतं. देवाने घरचं नाही खाऊ घातलं, सगळे कोण काय केलं, चोरून सगळ्यांना खाऊ घातलं. मग पुढारी कोण आहे, कृष्ण. मग याला पकडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग गवळणी गाऱ्हाण्या घेऊन भगवान पुढे जायच्या यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे का जावे. यशोदा माताला सगळ्या गवळणी काय करायचं, घराणा सांगायला लागला. का, परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी. यशोदे तुझं पोरग एवढं आगाव आहे, आमचं म्हातारं बाहेर झोपलेलं होतं, आमचा सासरा
ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्यावर फोडला. गनिमत म्हाताऱ्यांना चांगलं खायला होतं म्हणून जगलं, नाही तर न्यावं लागलं असतं त्याला. सांग तुझ्या पोराला. यशोदा माता म्हटली जोपर्यंत तुम्ही त्याला मुद्द्या सगळ पकडून आणत नाही तोपर्यंत मी विश्वास करत नाही. कारण 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळे खेळ ग, अंगणी खेळे खेळ, अंगणी खेळे खेळ, अंगणी खेळे खेळ. काल टिक्याचं घे ताळ गे गोकुळच्या नारी, लटकेच गे टाळ गे गोकुळच्या नारी, लटकाचं घे ताळ गे गोकुळच्या नारी. लटकेच गे टाळ गे गोकुळच्या नारी. यशोदा माता त्याला सांगायला लागली 5 वर्षाचं माझं बाळ आहे, पुढे खेळतं अंगणात खेळतं, तुम्ही काय करता त्याच्यावर आळ घेता, त्याला काय समजतं 5 वर्षाचं. मग यांना काय करायला लागले, बोलायला लागले. तुम्ही लपून याची गोटी लागता गयाची पाठी, एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुमची एवढीच रीत काय खोटी, काय करता त्याची गोटी लपवतात आणि याच्याच पाठी लागतात. मग तुम्ही लपून याचा भवरा हळ घेता शारंग धरा. शिव्या दिल्याशिवाय कोणी यशोदा माता. तुम्ही लपून याचा भवरा हळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. पुढे काय म्हणते यशोदा माता, सावळ लक्ष्मणा माझा अंगणी ग खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळच्या नारी, गजा ग गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. यशोदा माता सगळ्यांना शाद्याला लागली. तुम्ही 12 घरच्या 12 गी, मोठ्या ढाल गजा ग. तुम्ही आळ घेतात आळ. माझा कसा आहे, माझा बाळ, माझा बाळ निरपराधी आणि तुम्ही त्याला अपराधी ठरवतात. भगवान परमेत्म्याने अशा एक एक लीला केल्या. आणि मग यशोदा माता म्हटल्या की याला ज्यावेळेस तुम्ही पकडून आणसान त्यावेळेस मी काय करेल, याला शिक्षा करेल. आणि जोपर्यंत शिक्षा त्यालाच होऊ शकते जोपर्यंत गुन्ह्यात कोणी सापडत नाही. गुन्ह्यात सापडलाच नाही, शिक्षा कशाची. मग याला मग सगळ्यांनी ठरवलं आता काय करायचं. गवळणींनी ठरवलं. यशोदा म्हटली ना याला मुद्दे मला सगळं पकडून आणा. मग सगळ्यांनी ठरवलं याला काय करायचं, आता पकडायचं. आणि पकडायचं नंतर या सगळ्यांची मीटिंग भरली. आणि मीटिंग भरल्यानंतर सगळ्यांनी ठराव पास केला की काय करायचं, आपण रात्रभर जागायचं. रात्रभर जागून याची वाट पाहायची, याची वाट पाहायची. आणि ह्यो जसा आला तसं याला पकडायचं. आता भगवान परमेत्म्याला पकडणं सोपं आहे का, सोपं नाही त्याला. मग या सगळ्या रातभर जागल्या, सगळ्या रातभर जागल्या. आणि रातभर जागल्या, सगळ्या रातभर जागल्या. जागल्यानंतर 2 प्रहर गेली. रात्री 12च्या नंतर दुसरा प्रहर, तिसरा प्रहर चालू झाला 12 ते 3. आता तुम्ही रात्रभर जरी जागले, रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. पण नंतर 3च्या 4च्या नंतर तुम्ही कितीही कंट्रोल केली तरी तुम्ही झोप तुमची आवरला जाणार नाही. मग भगवान परमात्म्याने काय केलं, तो डाव साधला. पूर्ण 3ही प्रहरात आला आणि 4था प्रहर जसा सुरू झाला 3च्या नंतर भगवान परमात्मा आला. आणि या दोन्ही सुना ज्या होत्या, जे सगळं गोकुळ महिला जागत होत्या, पण मुख्यत्वे 2 सुना, सासू आणि सून, या जागी होत्या दोघी. आता सुनबाईने कशी तरी 2 प्रहर काढले. कुठपर्यंत, 12 पर्यंत ती कशी तरी जागली. आणि मग दोघी ठरलं होतं की आपल्या दोघीतून अर्ध रात्र तू जागायचं आणि अर्ध रात्र. आता सासूबाई टराड झोपली होती किती 12 वाजेपर्यंत. सुनबाई जागी होती, तिनं ताणच नाही घेतला. सुनबाई म्हणली झाली आपली ड्युटी. आता सुनबाई गेली मध्ये आणि सासूला उठवलं, आत्याबाई तुम्ही जा आता आणि काय करा आता तुम्ही पहारा द्या, आता येतो की नाही पहा. आणि सुनबाई जशी घरात गेली, सासूबाई आली. सासूबाई 2-2:30 वाजेपर्यंत चांगली जागली, चांगला प्रहारा दिला तिने. येतं का काय, येतं का, काठी घेऊनच उभं होती. आणि जसा 3च्या पुढे वेळ गेला, हिला यायला लागल्या बसल्या ठिकाणी डुलक्या. फिरली 2-3 घंटे.
मग यायला लागल्या डुलक्या. मग तिनं विचार केला आता काय झाली, सकाळ होत आली, आता आता तांबडं फुटतंय आणि आता थोडी येणार येऊ. जाऊ दे आता झोपून घेऊन गेली झोपून. ती जशी झोपली तसे भगवान परमात्मा आले आणि जसे आले सगळं काही भगवान परमात्म्याने खाल्लं, नासधूस केलं आणि लोणी घेऊन हिच्या काय केलं, सुनाच्या मुखाला चोळलं आणि हिच्याही दोघीच्याही मुखाला तोंडाला लावून भगवान परमात्मा निघून गेले. तशी सकाळी आता पूर्वी सुना लवकर उठत होत्या. पूर्वी पहिले पहाट म्हणजे सकाळचे 4 आणि आता पहाट म्हणजे सकाळचे 8. आता पहाट राहिलीच नाही. ती जशी उठली सुनबाई उठली बाहेर येऊन पाहते सासू आपली काय करते. तर तिनं जसं पाहिलं सासूच्या तोंडाला काय होतं, लोणी माखलेलं सगळं. तिनं असं हलवलं तिला, आत्याबाई जागी का झोपल्या? नाही नाही जागीचे, खरबडून जागी झाली. जागीचे मी. मग जागीचे तुमच्या तोंडाला एकच काय आहे? सुनबाई म्हणते सासूला आणि सासू म्हणते सुनाला, तुझ्या तोंडाला कस काय? आणि जाऊ पराक्रम त्यांना समजला हे नक्कीच कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे. हा याच्याशिवाय कोणी नाही. सवय तू काय मेलानी आणि अवगुणा आणिला, या कृष्णाशिवाय दुसरं कोण नाही. सापडला नाही देव त्यांना. मग काय करावं इतक्या परेशान झाल्या भगवान परमात्मा हाती येईना. मग चंद्रप्रभा नावाची गवळण होती. चंद्रप्रभा तिनं सांगितलं, भगवान परमात्म्याला चॅलेंज केलं. चंद्रप्रभा म्हणते, कृष्णा सगळ्याला तू परेशान केलं, माझ्याकडे येऊन बघ. नाही तुला धरून तुझ्या आईपाशी आणलं तर माझं नाव चंद्रप्रभा नाही. भगवान परमात्मा म्हटले पेन द्या. हे चंद्रप्रभेचा घर नंबर घे बर. कोणत्या घरी राहते, कुठं राहते? संभाजीनगर मध्ये सुदगिरणीला राहते का? बरोबर. कोणत्या गल्लीत राहते? घे नंबर, घर नंबर. याचा आपण हिला आता चांगलाच धडा देऊ. मग ती चंद्रप्रभा तिनं काय केलं, भगवान परमात्म्याला चॅलेंज करून आली घरी. आणि घरी आल्यानंतर तिनं सगळं काही बंदोबस्त केला. कशाचा? वाड्याचा. तिच्या पूर्वी वाडे होते. सगळा काही चोख बंदोबस्त केला आणि चोख बंदोबस्त करून झोपली ती. आता देवाला तुम्ही कितीही कड्या कुलपा लावल्या, देवाला आत प्रवेश करायला वेळ लागतो का? भगवान परमात्म्याने काय केला, आत प्रवेश केला आणि त्या रात्रीमध्ये तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या काय केली, तिच्या वेणीची आणि तिच्या नवऱ्याची दाढीची गाठ मारून दिली. आणि जसा मध्ये गेला तसा तो अदृश्य रूपाने बाहेर आला. बाहेर जसा आला तर सगळ्या गोपाळांना जमा केलं आणि सांगितलं, आपण काय करा, आता एक सोंग बाहेर येणार आहे आणि तुम्ही काय करा, आता त्यांच्या स्वागताची तयारी करा. मग सगळ्याला डफडे गिफडे घेऊन भगवान परमात्म्याने बोलिलं. तुराड्याच्या काड्या, पराती सगळे आले तिथं आणि त्याच्या पानाच्या पिपाण्या, कशाच्या? वडाच्या पाण्याच्या, पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या, सगळे आले तिथं. जमा केलं भगवान परमात्म्याला. आणि सकाळी दूधवाला आला. कडी वाजली आणि जसं कडी वाजली, आता हिला सकाळी उठल्यावर दूध घ्यायची सवय, आपल्याला दूध घ्यायची सवय ना सकाळी तशी सवय. आता पूर्वी दूधाला कमी नव्हतं, असं येत नव्हतं कोणी. ती कडी वाजली, उठली नाही लवकर. पूर्वी सकाळीच उठायची, पहाटे उठली नाही. गवळ्याने सगळ्याला चिंता पडली, चंद्रप्रभा कसं काय उठली नाही? काय झालं बाबा, घरामध्ये काही वाद झाला दोघा नवरा बायकोमध्ये? वाद काय होणार आहे, आता ते तिच्या शब्दाच्या पुढे नव्हता. ती म्हटली तसं करायचं, काय वाद होणार आहे? पण नाही, सगळ्या गोकुळवाशाने कडी वाजली, चंद्रप्रभा उठली नाही. काय झालं घरामध्ये? आणि जेव्हा कडी वाजली, हिला जाग आली, जशी उठायला गेली, हिनं जशी वेणी ओढली तशी त्याची काय ओढली गेली, दाढी ओढली. आणि मग तो झोपेतून जागा झाला. तेव्हा तुला कळत नाही का? आता काय तुला नवीन नवरी का? दाढी ओढती माझी. ती म्हणते, तुम्हाला अक्कल आहे का? त्यांच्या दोघातच भांडण. मी दाढी निवडली तुमची, तुम्ही वेणी वाढतायत माझी. का नवीन संसार आहे का आपला? आणि जेव्हा यांची भांडणं लागली, मग काय कारण, लाईटाचं बटन दाबलं. झरोके राहत होते पहिले, झरोके बाजूला केलं. ते झरोका जसा आला, उजेड झाला, तेव्हा लक्षात आलं काय झालंय. मग वेणीची आणि दाढीची गाठ ज्यावेळेस दिसली, त्यावेळेस तिचा पती म्हणतो, चंद्रप्रभे काल कोणाला भांडून आली तू? तिकडं नंदाच्या घरी गेलती, नंदराजाच्या घरी गेलती. हो. कोणाला बोलून आली? नाही, कृष्णाला म्हटले येऊन पाय माझ्या घरी. हे बघ आला आणि गेला काडी लावून. आता काय करते म्हणे? काय म्हणे, तुम्ही काय कशाला घाबरता, मी आहे ना म्हणे. मग आणि ते चाकू आत्ता कापी ते, चला माझ्यासोबत.
आता त्यांच्यामध्ये काय होतं, पूर्वी लग्न लहानपणी व्हायची. आता लग्न कसे होते, हाईट बघून, रंग बघून, सगळ्या गोष्टी बघून होतात. पूर्वी तसं होत नव्हतं. पूर्वी कसं, आई वडिलांनी जे ठरवलं त्या सोबत जमलं. मग उंचीचा आणि त्याचा मेळ लागत नव्हता. ती होती 6 फुटाची आणि हे होतं 4.5 फुटाचं. ती होती 6 फुटाची. मग आता ही पुढं चालायची आणि ते असं दाढी धरून वर चालायचं मागं मागं. आता ती म्हंटली, बरं तुम्ही 7 फेऱ्याला ज्या वेळेस 7 फेरे झाल्यावर मी रडत होते आणि मला एवढीच होता. आता थांबतोय, आता तोही बारी. मी माग माग सरायची आणि तुम्हाला काय करायचं, वाढायचा. तुम्हाला थांबून देत नव्हता. आता ती वाढायची याला आणि ह्यो पळायचं तिच्या माग. मग नाथ महाराज म्हणतात, गवळण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी धरी, गवळी वरवर दाढी धरी. ती काय करायची, करकन गिरकी मारायची. कोण, गवळ. गवळण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी धरी. मग चाकू आणला, चाकून कापायचा प्रयत्न केला, कापायला. मग पेटवायचा प्रयत्न केला, जाळता जळेना, कापता कापेना, काहीच होईना. मग हताश झाले दोघं. हताश झाल्यानंतर काय करावं. आता ती म्हणते पर्याय नाही. हे लोक दार तोडण्याच्या अगोदर बाहेर पडतात. भगवान परमात्म्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. जशी बाहेर आली, दोघं जशी बाहेर आले, आणि भगवान परमात्म्याने अगोदर सोय लावून ठेवली होती. कशाची, बाजाची. एक नवीन सोंग आपल्याला दिसणारी म्हणजे त्यांनी अगोदर सोय लावून दिली होती. जसे याने बाहेर आले, कडी उघडली, जसं दार बाजूला केलं, जसे बाहेर आले सगळे सुरू, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळं ज्यावेळेस वाजायला लागले, मग एवढे लाजले दोघं पती पत्नी, एवढे लाजले, शरण गेले देवाला. भगवान परमात्मा, चुकलं आमच्याकडून, याच्या नंतर होणार नाही. भगवान परमात्म्याने नुसती नजर टाकली त्या गाठीवर, आणि ती गाठ काय झाली, संध्याची सुटली गाठ, झालो पोटी शीतळ. कालचा अभंग होता महाराजांचा. गाठी भगवान परमात्मा काय करतो, सोडतो. सोडली भगवान परमात्म्याने, बघता क्षणी ती गाठ सुटली. अशा एक नाही, दोन नाही, तर अनेक अशा भगवान परमात्म्याने घोड्या केल्या. एका गवळणी एक नवरा बायको दोघं झोपलेले असताना त्याने रात्रीमध्येच काय केलं, मुसूंग आणून सोडलं. मुंगूस काय म्हणते त्याला, मुंगूस आणून सोडलं. आणि मुंगूस आणून सोडल्यानंतर दोघं गार झोपेमध्ये. मुंगूस आणून सोडल्यानंतर ते वळवळ करायला लागलं. हे झोपेमध्ये जे कोणाला म्हणते, कोण इकडे तिकडे हातक लावते, कोण वळवळ करते. आणि जेव्हा ती म्हणते मी नाही ना, ह्यो म्हणतो मी नाही ना, मग कोणी उठले दोघं, पाहिलं एक म्हणतो हुसुंग हुसुंग, एक म्हणतो मुसुंग मुसुंग. त्याला समजण नाही नेमकी काय ते, काय होतं, मुंगूस. असे एक एक भगवान परमात्म्याने खोड्या केला, सगळे त्रस्त झाले. मग भगवान परमात्म्याची चोरीचं काम चालू होतं, ते चालू होतं. मग एक वेळेस पेंद्याला वाटलं, ह्यो आपल्या सगळ्यांना घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर याला काही कडी कुलपाची, याला काही भेव नाही, नुसतं डोळे लावले की मधी, डोळे लावले की बाहेर. नेमकी करतो काय, त्यांनी एकदा काय केलं, पेंद्यानी ठरवलं आपण एकदा बघूच. म्हणजे आपण एकदा बघितलं म्हणजे पक्ष फोडायला आपण तयार. कौर लोकांची जय जयकार करायची, कौर लोकांच्या मागं पळायचं. याचा आपण शिकून घेतलं म्हणजे आपण राजे, आपण मोकळे, आपल्या मागं दुसरे आहेच लोक. मग भगवान परमात्मा आले, आणि आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं, चला आपल्याला आता आपलं दही दूध खायचं सगळ्यांना, मग लावा डोळे. आता मग याने काय केलं, पेंद्याने पूर्ण डोळे बंद केला, सापटी ठेवल्या मध्ये सापटी. आता सगळ्यांना भगवान परमात्म्याने कसे बंद करायला सांगितले, पूर्ण डोळे बंद करायला सांगितले. यांनी सापटी ठेवली मध्ये, काय म्हणतो पाहू तरी. भगवान परमात्म्याला जाणलं पेंद्याच्या मनात काहीतरी विपरीत आलं. मग याची खोड आता मोडली पाहिजे. भगवान परमात्म्याला सगळं सहन होतं, पण अहंकार सहन होत नाही. मग असं करतो का, थांब याची खोडच मोडू आता. मग काय केलं, भगवान परमात्म्याने त्याला मध्ये येऊ दिलं. सापटीत होतो, ये मध्ये आणलं. मध्ये आणल्यानंतर सगळ्यांना खाऊ घातलं, आणि सगळ्यांना खाऊ घातल्यानंतर भगवान परमात्म्याने याच्याकडे मोर्चा वळला, कोणाकडे, पेंद्याकडे. आणि भगवान परमात्मा स्वतः त्याला खायला लागले, खाऊ घालायला लागले. कृष्ण पेंद्या म्हणतो, देवा कृष्णा, आज लयच प्रेम आहे तुझ्यावर. हावरे बाबा, तुझ्या एवढा मित्र मला आतापर्यंत भेटला नाही, तुझ्यावर नाही तर कोणावर प्रेम करू. हा, खा, घी लोणी घी, जे म्हणलं ते त्याला खाऊ घातलं. असा पेंद्या फुगिला. आणि मग जेव्हा तो म्हणला बस बस अजून घे, जसा फुगल्यानंतर आता म्हणतो, कृष्णा
आता काही आपली हलायची हिंमत नाही. आता मग देव म्हणे हाव थांब थोडं 2 मिनिट थांबतो आता. मग देव म्हटलं आता चला सगळे बाहेर. आणि सगळे बाहेर म्हटल्यावर सगळ्यांनी डोळे लावले, यांनी काही व्यवस्थित लावले नाही. आणि मग जसा भगवान परमात्मा ते सगळे बाहेर आणि एकुडा अटकला. ते धार नसतं का धार, त्या धारातून काय यायचे कवडसे म्हणतात ना त्याला पहिले, त्या धारेमध्ये याला अडकलं. मुंडकं बाहेर, बाकीचं शरीर मधी. जसा अटकला ती ढेरी फुल भरलेली त्याची, जसा अडकला वरडायला लागला कृष्णा कृष्णा काय झालं. तू थांब म्हणे थोडं. जसे बाहेर आले नाही आरोळी ठोकली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. जशी आरोळी ठोकली आता ते गोपाळ थोडे नव्हते भरपूर होते. ते खरबडून गवळणी जाग्या झाल्या. आणि जाग्या जसं झाल्या तर पळायला लागल्या. त्यांना समजायला नाही नेमकी कोण आलं घरामध्ये. ज्या घरामध्ये चोरी केली त्या घरातली गवळण आली पळत पळत आली. तर आपल्या घरात काहीतरी झालं दिसतं. पाहिलं सगळं माठगीट सगळे फुटलेले होते, सगळा नाश करून ठेवलेला होता. जशी पळत आली तसं खाली लोणी सांडलं सटकली. जशी पाठीवर पडली तर वरती त्याला कोण दिसलं तिला, जो अटकलेला दिसला. सापडला आता सापडला. त्याला दाखी दिसती ना काय केलं, दार उघडलं आणि बाकीच्या सगळे गवळणी बोलून घेतल्या. आणि ते घेतले जसे बामून असा हाणला पेंद्या, असा हाणला तर काय सांगू तुम्हाला. एवढा हाणला सुजीला पूर्ण, एवढा सुजीला. 1 नंबरही झाली त्याच्यात. आणि इतका हाणला नंतर 2 नंबरही झाले. 2 नंबर जसे झाले त्या गवळणी गेल्या निघून. काय 2 नंबर झाल्यावर कोण थांबणार ती. तो म्हणायला लागला कृष्णा बाबा चुकलं माझ्याकडून, याच्यानंतर मी आता असं कधी करणारच नाही. भगवान परमात्मा म्हटलं तुझी सापट होतो ना अजून. भक्ती करत असताना विश्वास भगवान परमात्म्यावर ठेवायचा. प्रत्येक लीलेमधून आपल्याला एक एक संदेश भगवान परमात्म्याला दिलेला आहे. भक्ती करत असताना त्याच्यावर संशय घ्यायचा नाही की मी भक्ती करतोय आणि आता भक्त करीत असताना भगवान परमात्मा मला माझा उद्धार करेल का नाही, संशय ठेवायचा नाही मनामध्ये. संशय जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवान परमात्मा परीक्षा घेणार. आणि एकदा संशय विरहित आपण झालो तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करणार. म्हणून संशय त्याच्यावर कधी घ्यायचा नाही. पेंद्याने संशय घेतल्यामुळे पेंद्याने मार खाल्ला. भगवान परमात्म्याला शरण आला, बाबा कृष्ण आता वाचो. आता तो भगवान परमात्मा जसा त्यांनी आकाश मार्गाने पेंद्या काढला त्या धारेतून, जसा काढला तसा यमुनेमध्ये हिसाळला. वॉशिंग सेंटर, वॉशिंग मध्ये त्याची धुनी केली सगळी यमुनेमध्ये. तसा बाहेर आणला. मग रडायला लागला, देवा याच्यानंतर नको रे बाबा, तुझ्या विरोधात मी कधी जाणारच नाही, कधीच जाणार नाही. मग सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्याने तृप्त केलं. तृप्त केल्यानंतर सगळ्यांनी भगवान परमात्म्याचा जय जयकार केला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. असं भगवान परमात्म्याने चरित्र केलं. भगवान परमात्मा गवळणीला सापडत नाही. मग सापडत नाही मग भगवान परमात्म्याने घरातच खोडी केली. घरात खोडी केली. काय केलं भगवान परमात्म्याने, घरामध्ये खोडी केल्यानंतर प्रचिती ते आली यशोदेशी. काय केलं, जे उखळ होतं उखळ त्याच्यामध्ये काय करायचं दधी मंथन, त्याच्यातून काय येत होतं लोणी. भगवान परमात्मा त्याच्यात जाऊन बसला. आणि जाऊन बसल्यानंतर यशोदा मातेनं काय केलं, घुसळण केलं. तर घुसळण केल्यानंतर लोणी येत असतं बाहेर. लोणी बाहेर आहे ना, मग तिनं काय केलं, त्या उखळामध्ये काय गेलं, दधी मंथनामध्ये हात घातला. हात घातल्यावर याचा बुचडा लागला. कोणाचा, देवाचा. बुचडा जसा धरला तसं वर आलं. पाहिलं तर कोण, भगवान परमात्मा. अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याने घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती. अनदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. भगवान परमात्मा असा खोड्या करायला लागल्यावर मग समजूत काढते यशोदा. कोण, यशोदा माता. यशोदा माता भगवान परमात्म्याची समजूत काढते. बघ, अरे बाबा खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. समजूत काढते. रागीट तुझा पिता नद,
मारतयाचा खाऊ नको कृष्णा कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी बोभाटा उठला माठ दयाचे फोडू नको रागीट तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते बाळा घरी कुणाच्या जाऊ नको भगवान परमात्मा अनेक थोड्या भगवान परमात्म्याने केला भगवान परमात्म्याला तरसून एक गवळण घर सोडून निघून गेले. नवऱ्याला म्हणे आपल्याला नाही राहायचं गोकुळमध्ये चला का बरं हे आता त्रस्त झाले मी गोकुळामध्ये आता नाही राहायचं मग ती गाडीत पसारा भरला निघली जसे निघले भगवान परमात्म्याला समजलं ही काय करायला लागली घर सोडून चालली आता गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या सगळ्यांना भगवान परमात्म्याने काय केला आनंद दिला मग ही एकटी कस काय चालली तर मग भगवान परमात्मा माग माग गेल्यानंतर नवरा बायको दोघं गाडी पसारा भरून चालली होती मग भगवान परमात्म्याने काय केलं आपल्या योगमायेने तिच्या पतीला काय केलं तहान लागली असं जाणवलं तहान लागली म्हणून ती म्हटली तिला तहान लागली ती म्हटली पती स्वतःच्या नवऱ्याला म्हणते अहो पाण्याची व्यवस्था करा ना एवढे आपण गर्मीमध्ये निघलो मला तहान लागली आता तो म्हटलं इथं कुठं पाणी भेटणार आहे बघा म्हणे काहीतरी करा मग दूर त्याला थोडं हिरवं दिसलं आणि तिथं पाणी असेल म्हणून तो गेला आणि पाणी आणाला तो तिकडे गेला आणि भगवान परमात्म्या त्याचं रूप धारण केलं बसला गाडीवर आणि चालला पाणी आणून दिलं तिला ते म्हणे पाणी किती पाणी पी गाडी निघली पुढं यांनी लांबूनच पाहिलं आपण तर पाणी आणायला आलो गाडी पुढं कसं काय चालली मग हा पळतच आला बाबा गाडी कस काय धकली पुढं पळत आला तर तिनं पाहिलं ज्याच्या हातात कळशी एक गाडीवर बसली दोन्ही कोणी सारखेच दिसून राहिले तो खालचा म्हणतो वर्षाला गाडीवर बसलेला वरती कोण होता देव होता तो खालचा म्हणतो करे कोण आहे तू वरचा म्हणतो तू कोण आहे मीचा पती दोघात लागले भांडणं खालच्या वर्षाला ओढलं खाली लागले मारायला लागले दोघात एकत्र हे दोघं भांडत असताना तिसरा प्रगट झाला आणि तिसरा चालला गाडी घेऊन तिसरा प्रगट झाला तिसरा गाडी घेऊन निघला ते दोघांनी डबल यांची भांडणं पाहत गाडी पुढं ते दोघं माग पळत गेले ते तिसऱ्याला म्हणले तू कोण मीचा पती त्याला म्हटलं अशी एक नाही दोन नाही तर 7 जण भगवान परमात्म्याने काय केले 7 वेळेस त्या काय केलं गोपाळाचा अवतार भगवान परमात्म्याने धारण केलं रूप घेतलं आणि 7 जणांमध्ये भांडणं लागले मग आता भांडणं काय केलं सुटाना आता ते कोण होते भगवान परमात्मा आता तो ओरिजिनल जो होता तो म्हटला आपले काही भांडणं सुटणार नाही मग आपले राजे कोणी चला गोकुळामध्ये नंदराजाकडे चला मग जसे आले गोकुळामध्ये जो ओरिजिनल होता ना तो म्हटला राजाजी आम्ही दोघं गाव सोडून चाललो होतो असं झालं आता हे बाकीचे बघा 7 कोणी मी ओरिजिनल पती नंदराज म्हटले हे दुसरं तिसरं कोणी नसून आपलंच काटतं दिसतं मग यशोदा मातेला आवाज दिला यशोदे म्हटली काय नंदराजा का ना कुठे आपला कृष्ण कुठे काही नाही म्हणे बाहेर चक्कर मारायला गेला आपलंच दिसतं म्हणे मग त्यांनी काय केलं असं 10 फूट काय केला खड्डा खाल्ला आणि जो एका उडीमध्ये पलीकडे जाईल त्याची ही बायको आता हे बाकीच्या 7ला उडी मारणं काही अवघड होतं का सोपं होतं पण जो ओरिजिनल होता 8 त्याने हात जोडले म्हणे नंदराज आपण काही उडी मारत नाही बाबा ही गेली तर जाऊ द्या दुसरी करून आणि मी पण मी मोडल्यावर मला कोण देणार ही गेली जाऊ दे त्यांची नको ये 7 गेले जसे पहिल्याच पटकीत काय केलं ते पहिल्याच याच्यात पूर्ण लगेच 10 फूट पार करून मोकळे झाले तिकडे लगेच जे उत्सव जे जयकार करायला लागले उत्सव करायला लागले आम्ही जिंकलो नंदराजाने त्याला धरलं बाबा जो बसलो होता ना रडत ही तुझी बायकोन जाय ओरिजिनल तुझी हे कोण आहे हा माझच काढताय अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याने केल्यानंतर यशोदा माता त्रस्त झाली सगळ्यांची गारहाणे ऐकून नवस केला यशोदा मातेने कोणाला गणपती बाप्पा कृष्णाला थोडं सुधरव आता घरी ऐकले नाही लेकर तर मग आमच्याकडे घेऊन आता महाराज याला थोडंफार सुधरावा याला थोडंफार ज्ञान द्या याला थोडंफार सांगा तुम्ही आता जे घरी वैताग देते ते आमच्याकडे पाठवले जातात पुढं आमच्याकडे आता आम्हाला
परमार्थ करत असताना बरं घरामधले 2-3 मुलं जरी असले आणि एक जरी वैताग देणारा असला तर ते काय म्हणतात, महाराजाला घेऊन जा. आणि आपण जरी म्हणलं दुसरा काय करतो, नाही नाही तो लय हुशार आहे अभ्यासामध्ये. मग हुशार आहे तो नाही पाठवायचा, काऊन? त्याचा अभ्यासामध्ये म्हणी यो हे अभ्यास करीत नाही, हिंडतो नुसतं, याला जा तुमच्या सोबत येऊ. म्हणजे जे बिनकामाचे ते आमच्या सोबत आणि जे कामाचे ते तुमच्या घरामध्ये. परंतु ज्ञानोबराईची कृपा अशी आहे, ज्ञानोबराईची कृपा अशी आहे, तुम्ही कितीही जरी वाईट टाकला, असा कारखाना ज्ञानोबरायांचा आहे, कितीही वाईट तुम्ही तिथं घातला तरी तो काय होणार, चांगला होऊनच बाहेर येणार. हिमा कोणाची? आपल्याला लांबचं नाही जवळचं दृष्टांत आहे, कुडाला देवगडचा. देवगड भास्कर गिरीजी महाराजांचं जिथं वास्तव्य आहे त्यांच्या संस्थेमध्ये एक विद्यार्थी होता. आता गोष्ट 10 वर्षापूर्वीची. तो विद्यार्थी काय करायचा, उन्हाळ होता. एकदा काय आलं, आता एवढं तेव्हा काही मंदिर वगैरे एवढं होतं, मंदिर वगैरे पण एवढी प्रगती नव्हती तेव्हा, थोडं थोडं व्हायचं. तर मग काय करायचं, ती महाराष्ट्र परिवहन बस नाही का, लाल परी जिला म्हणतात, ती काय करायची, गावामध्ये यायची आणि आल्यामध्ये ते काय करायचे, मुक्काम करायचे, मग सकाळी जायचे. तर जसे हे आले कोण, ते बस घेऊन आल्यानंतर मुक्काम केला त्यांनी रात्री. कारण की तेव्हा एवढे प्रगती झालेलं नव्हती, एवढं सगळं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणून बस थांबायची तेव्हा देवगडमध्ये. मग ते ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघं झोपले, झोपल्यानंतर रात्री बस लावून झोपली. आता वस्तू कोणती चोरी होईल, छोटी एखादी वस्तू असली, समजा मोटरसायकल म्हणा, सायकल म्हणा, ह्या वस्तू चोरी होतात. या ड्रायव्हर आणि कंडक्टर सकाळी उठले तर बसच गायब झाली. काय आली, बसच गायब झाली. इकडं तिकडं बघायला लागले बस. आता एवढी मोठी बस कोण चोरणार आहे, कोण चोरणार आहे? आणि ज्या वेळेस ही बातमी कोणाला कळली, भास्कर गिरीजी महाराजांना ज्यावेळेस समजली की बस आपल्या या देवगड मधून गायब झाली, तर भास्कर गिरीजी महाराजांनी ज्यावेळेस संस्थेमध्ये बघितलं तर एकच उन्हाळा काढतो, निश्चितच ते बस घेऊन गेला असं त्यांच्या मनात आलं. तो वाटलं त्यांना तसं. आणि वाटल्यानंतर यांनी जेव्हा शोधाशोध केली, बस सापडली. त्याच्या 2-3 घंट्यानंतर ते पोरग बस घेऊन रिटर्न आलं. आता बस घेऊन रिटर्न आल्यानंतर त्यांनी विचारलं, तू कुठे गेला होता? काही नाही, बस घेऊन मामाला भेटायला गेलो होतो. मामाला बस कोणाची, दुसऱ्याची, भेटायला कोणाला गेलं, मामाला बस घेऊन. आणि जेव्हा भास्कर गिरीजी महाराज समजलं हेच होतं, महाराजांनी काय केलं, बाबांनी मध्ये घेतलं त्याला खोलीमध्ये ना, असा हाणला, असा हाणला, असा हाणला. ते आता महाराष्ट्रातला 1 नंबरचं कीर्तनकारी, नाव नाही सांगणार मी तुम्हाला त्यांचं, पण किती खोडेल होता. पुरी बसच त्यांनी गायब केली. कारण काय होतं, फक्त मामाला जाऊन भेटायला. परंतु तसाही संतांच्या सेवेमध्ये काय झालं, आता उच्च कोटीचा कीर्तनकारी, 1 नंबरचं कीर्तनकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये. असे ही लोक नीट होतात कुठं, कारण की संत कृपा त्यांच्यावर होती. ज्यांच्यावर संत कृपा होती त्यांना काही कमी नसते. असे भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. मग नवस केला यशोदा मातेने कोणाला, गणपती बाप्पाला, काहीतरी ज्ञान द्या आमच्या कृष्णाला, यांनी खोड्या बंद केल्या पाहिजे. मग गणपती बाप्पाची पूजा वगैरे, गणपतीला नैवेद्य वगैरे भगवान यशोदा मातेने दाखवला. आता देव तिथंच होती. आता यशोदा मातेने निवद दाखवला आणि आरती करण्यासाठी आरती विसरली म्हणून मध्ये गेली. कृष्णाला सांगितलं, कृष्णा मांजर बोके येणार नाही, थोडं ध्यान ठेवून, एवढं ठेवलेलं आहे मी, खाणार नाही, लक्षात ठेव. आता कृष्ण म्हणते, माते मी एवढा मोठा असल्यावर इथं कोण बोके येणार आहे? माता मध्ये गेली. मध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याने जे लाडू होते ना ठेवलेले यशोदा मातेने, कोणाला, गणपती बाप्पाला नैवेद्य, भगवान परमात्म्याने घेतले खाऊन. आणि खाऊन घेतल्यानंतर गणपती बाप्पा वडा बांधले, अरे गणप्या नवस केला म्हणे तुला. गणपती बाप्पा आता देव येतो सोबत, आता आपल्या बापाचा बाप, त्याच्या पुढे आपला आज जाई, काय बोलणार त्याच्या पुढे, देवा तू माणसान तसं. सगळे भगवान परमात्म्याने लाडू खाऊन घेतले. आणि खाऊन घेतल्यानंतर गणपती बाप्पाला म्हटले, आता काय कर, मी लाडू तर खाऊन घेतले, मध्ये बसले नाही बरोबर. गणपती उचलला तसाच भगवान परमात्म्याने घेऊन घेतला, गेला गणपती मध्ये. यशोदा माता आली ना, आल्यानंतर विचारलं गणपती कुठे? आता भगवान परमात्मा लीला करण्यामध्ये इतका चातुर, आता तू स्वतः चतुर आहे. रडायला लागला. म्हटलं, माता एक भला मोठ्या पोटाचा सोंडेचा उंदरावर बसून आला आणि सगळे लाडू घेऊन काय घेऊन निघून गेला. आता यशोदा मातेला खरं वाटलं. मग नवस केला म्हणून एक गणपती बाप्पाचा मान राखण्यासाठी भगवान परमात्म्याने 1 मास देवी खोडी नाही केली. प्रचिती ते आली यशोदेशी
आणि मग भगवान परमात्म्याने एक दिवस खोडी नाही केली म्हणून 1 महिना खोडी केली नाही. 1 महिन्यानंतर तेच भगवान परमात्म्याच्या खोडीचे प्रकरण चालू झाले. मग यशोदा माता म्हटली, कृष्ण आता तू गावात ठेवायच्या लायकीचा नाही, आता तुला शाळेत टाकलं पाहिजे. मग पूर्वीच्या शाळा कोणत्या होत्या? पूर्वीच्या शाळा होत्या कोणत्या? गाईकडे जायचं, गाई सारायला जायचं. आता आपण जे जुने मंडळी त्यांनी पण गाई सारल्या असेल. पूर्वीची शाळा तीच होती. मग यशोदा माता म्हणती, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. मग भगवान परमात्म्याने खांद्यावर कांबळी घेतली, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारत असे. भगवान परमात्मा निघाले. मग निघाल्यानंतर भगवान परमात्मा पुढे आणि सगळ्या गायी काय मागे. आजही तुम्ही जरी तिकडे गेलात उत्तर भारतात तर गवळी पुढे असतो, गायी कुठे असतात? मागे असतात. भगवान परमात्म्याने वचन दिलं होतं सगळ्यांना, मी काय करेन, गायीचं रक्षण करेल, ब्राह्मणाचं रक्षण करेल. आणि त्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याने जेवढ्या दिवस गायी सांभाळल्या, भगवान परमात्म्याने पायामध्ये चप्पल घातली. का बरं? भगवान परमात्म्याला गायीची सेवा करायची होती. पायात चप्पल घातली. अनवाणी भगवान परमात्म्याने गायीचं काय केलं? सेवा केली. भगवान परमात्मा गायी घेऊन निघाली. छोटी छोटी गायी या, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गायी या, छोटे छोटे ग्वाल. सुंदर भजन. भगवान परमात्मा निघाले. मग वृंदावनामध्ये आले, गायी चरायला लागले. मग गायी चरत असताना खेळ भरपूर खेळले, खेळही झाले. खेळ खेळल्यानंतर कोणते कोणते खेळ खेळले? हमामा पुरा हमामा, घुमरी वाजे गमामा, खेळ मांडीला लगोरी, अनेक खेळ भगवान परमात्म्याने खेळले. आणि खेळल्यानंतर सगळे गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा खेळ भरपूर झाला, आता खेळ मोडावा परता, कारण की आता भुका लागल्या, खांदी भुहार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता खेळण्यामध्ये जास्त काही रस नाही, आता काहीतरी आपण भोजन करू म्हणून वन भोजन भगवान परमात्म्याने सगळ्यांना, त्याला म्हणतात काला, सगळ्यांनी भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शुगऱ्या काय केल्या? एकत्रित केल्या. आणि एकत्रित करून स्वतःच्या हस्ते भगवान परमात्म्याने सगळ्यांना काय केलं? त्या शुगऱ्या वाटल्या. त्याचं शुकाचार्य वर्णन करतात. विभ्रदवेनं जठरपटयो शुंगवेत्रे च कक्षी, वामे पानो मश्रून कवलम, तत्फलानिंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरहदो, हासयन्नर्वविस्वये, स्वर्गे लोके मिषदी भुभुजे, यज्ञ भुगबालकी पुंडलीक वरदारी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान. सुंदर भगवान परमात्म्याने सगळ्यांना काय केला? त्या सुधीरेचा आनंद दिला आणि सगळे गोपाल तृप्त झाले. अनेक चरित्र भगवान परमात्म्याचं आलेलं आहे. परंतु भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा आज आपल्याला संपन्न करायचा आहे. वेळ धावती आहे, सांगणं भरपूर आहे. आता एक एक खोडी जरी विचार केला तर एक खोडी 1 घंटा सांगू शकतो मी तुम्हाला, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आज 6वा दिवस, उद्या आपल्या सप्ताहाचा प्रमुख दिवस दत्त भगवान परमात्म्याचा प्रागट्य उत्सव आपल्याला संपन्न करायचा. त्याची धावपळ, त्याच्यात उद्या कथा येईल, सगळं काही ऍडजस्ट करणं आहे. म्हणून धावत्या वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याने अगणित असे राक्षस मारले. जळता वनवा मुखेची गिळता आगासुर चिरोनी फाडीला. असे एक नाही तर सगळ्या राक्षसांचा भगवान परमात्म्याने काय केला? वध केला. वध केल्यानंतर कालिया मर्दनलीला आलेली आहेत. चेंडू कुठे गेला? डोहामध्ये. पेंद्या सांगायला गेला यशोदेला, यशोदा मैया, कृष्णाने कुठं उडी मारली? यमुनेच्या डोहामध्ये. तिथं कोण आहे? कालिया आहे. मग कालिया आहे म्हणून सगळे गोपाळ तिथं, सगळं गोकुळ तिथं आलं. कुठं? यमुनेच्या तीरावर. कोण? भगवान परमात्मा. उडी मारली होती भगवान परमात्म्याने. मग भगवान परमात्मा नुसतं उडी मारली आणि वरच पाहत होते सगळ्याची मजा. आता कोण येतं मला वाचताना? आता हा काय? हा सगळ्यांचा कोण होता? जनिता होता. परंतु परीक्षा बघतो भगवान परमात्मा. आली यशोदा माता, आली समोर. मग आली तर तिने लगे उडी मारली नाही. तिने ती म्हटली, सोडा फक्त मला सोडा फक्त. गेली नाही. मागे सरे माय पाऊला पाऊली, नुसतं उडी मारते मी, पण 1 पाऊल पुढे यायची, 2 पाऊल मागे, 1 पुढे. का बरं? खाली कोण होतं? कालिया. भगवान परमात्मा म्हणले सगळं नाटक. हे सगळं दृश्य भगवान परमात्म्याने बघितलं. खाली गेले. खाली गेल्यानंतर कालिया मर्दन भगवान परमात्म्याने लीला केली. जसे खाली गेले त्या कालियाच्या 4 बायका होत्या. त्या म्हटल्या, एवढं सुंदर हे कोणाचा मुलगा खाली आलेला आहे?
त्याला समजून सांगितलं भगवान परमात्मा, अरे बाळा इथं कशाला आलं तू मध्ये आमचे जे झोपलेलं आहे नागड बम ते तुला खाऊन टाकीन, नको त्याच्या नादी लागू. भगवान परमात्मा म्हटले तुम्ही थांबा, मी आहे ना, मी पाहतो त्याला. मग त्या काल्यानं आवाज दिला, कोण आहे? आता येणी व्यवस्थित झालं. हे म्हटलं तुझा बाप आहे. काय म्हटलं देव तुझा बाप आहे? मग हे कालिया म्हटलं आपला बाप म्हणजे कोण आला बाबा इथं? आता मग बाहेर आला. मग जसं दोघाचं युद्ध चालू झालं, युद्ध चालू झाल्यानंतर कालियाला भगवान परमात्म्याने एवढं मारलं, त्याच्या सगळ्या नस ना नस भगवान परमात्म्याने ढिल्ला केला. मग ज्यावेळेस पूर्णतः तो भगवान परमात्म्याला शरण आल्यानंतर मग भगवान परमात्म्याने काय केलं, त्याच्या डोक्यावर नृत्य केलं. नृत्य केल्यानंतर मग आशिष कालियानं मागितलं. भगवान परमात्म्याने सांगितलं कालियाला, आता तू इथं राहू नको, कुठं जा, समुद्रामध्ये जा. इथं तू आता हे सगळं इथं लोक राहणारे यांचं जीवनमान या पाण्यावर चालतं, तुझ्या विषयाने हे सगळं पाणी काय होतं, दूषित होतंय. तू इथं राहू नको, इथून चालल्या जा. कालिया शरण आला. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा मी इथून निघून जातो, पण तुझा जो गरुड आहे, तुझं जे वाहन आहे, ते मला काय करतात, येऊन त्रास देतात, त्यांना तू सांग. भगवान परमात्मा म्हटले, माझी पदचिन्ह, माझ्या पायाच्या मुद्रा तुझ्या कपाळ उमटलेल्या आहेत, त्याच्यामुळे गरुड तुला परेशान करणार नाही, तू निघून जा. कालिया तिथून निघून गेला. भगवान परमात्म्याने सगळ्यांना काय केलं, त्या कालियाला त्या यमुनेला त्या कालियाच्या जाचातून मुक्त केलं. यमुनेचाही भगवान परमात्म्याने ऐकलं, उद्धार केला. मग पुढे भगवान परमात्म्याच्या ह्या लीला चालतच राहिल्या. मग भगवान परमात्मा बासरी वाजायचे. बासरीमधून सगळ्या गवळणींना भगवान परमात्म्याने बासरी वाजल्यानंतर, बासरीचा ध्वनी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम निर्माण व्हायचं. मग काय व्हायचं, तृण चारा चरू विसरली, तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे ठाई झाली, गाई व्याघ्रे ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी 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 वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू वाजे गोवर्धन गाजे, वेणू वाजे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोणी मयूर राजे, पुच्छ पसरोणी मयूर राजे, मज पाना भासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा वेणू वाजल्यानंतर काय काय झालं, तृण चारा चरू विसरली, गाय चारा चरण्याचं विसरली, गाई व्याघ्र एका ठाई झाली. आता गाय आणि वाघ एका ठिकाणी येऊ शकतो का? पण भगवान परमात्म्याच्या त्या वेणूने गाई व्याघ्र एके ठाई झाली. वैर भाव समूळ विसरली, ज्या अंतःकरणामध्ये वैर होतं एकमेकाविषयी सगळे विसरले, आणि त्या विसरल्यामुळं सगळे ते एका ठिकाणी भगवान परमात्म्याच्या वेणूला. इकडं वृंदावनामध्ये हा प्रकार, गोकुळामध्ये काय झालं, वेणूचा कान, वेणूचा स्वर सर्वांच्या कानावर पडला, आणि गवळणीची काय अवस्था झाली, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नळदा,
वृत्ती वेदली परमानंदा ओ नंदा ओ नंदा पावा गोंगडी घेऊन गाई पावा गोंगडी घेऊन बाई पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी भगवान परमात्म्याच्या जीवाचा स्वर ऐकला नाही. विसरल्या कामधंदा विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा वृत्ती कोणी घेतली भगवान वृत्ती वेधली परमानंदा ओ नंदा ओ नंदा पावा गोंगडी घेऊन गाई. भगवान परमात्म्याचं अलौकिक दिव्य असं चरित्र मग भगवान परमात्म्याने सगळ्याला आनंद दिल्यानंतर रास क्रीडा भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये केली. रास क्रीडा केल्यानंतर ज्या गोपाळांना जो आनंद दिला तोच रास क्रीडेतून भगवान परमात्म्याने गवळणींनाही तोच आनंद दिला. आणि त्या रास क्रीडेमध्ये रास क्रीडा करत असताना जिथं फक्त भगवान परमात्मा एकटे पुरुष होते बाकी सर्व कोण होत्या स्त्रिया होत्या नारी होत्या. या सकल विश्वामध्ये जर पुरुष कोण असेल तर एक भगवान परमात्मा पुरुष आहे. बाकीच्या सर्व कोण आहेत बाकी आपण दिसताना जरी पुरुष असलो तरी आपण कोण आहे भगवान परमात्म्याच्या ठाई आपण सर्व स्त्रिया आहोत. पुरुषोत्तम पुरुष उत्तमातला उत्तम पुरुष म्हणजे एकच भगवान परमात्मा बाकी सर्व स्त्रिया आहेत. मग आपण दिसताना जरी आपल्यामध्ये भेद असला परंतु भगवान परमात्म्याच्या ठाई आपण कोण आहोत स्त्रीच आहोत. म्हणून सगळ्यांना रासक्रीडेमध्ये भगवान परमात्म्याने आनंद दिला. आणि आनंद दिल्यानंतर जे कैलासाचे देव होते कोण भगवान भोले शंकर ते पण आले रासक्रीडेमध्ये भगवान परमात्म्याच्या. पण गवळणीने मध्ये येऊन दिलं नाही म्हणे इथं पुरुषाला नाही एंट्री. मग तुम्हाला काय व्हावं लागल. मग शंकर भगवान परमात्मा कोण झाले राधा वल्लभ झाले. कोण गवळणीचं रूप भगवान परमात्म्याने धारण केलं शंकराने. आणि मग गवळणीचं रूप धारण केल्यानंतर त्यांना प्रवेश भेटला कुठं रासक्रीडेमध्ये. प्रत्येक गोष्ट भगवान परमात्म्याने सगळ्यांना आनंद दिला. पण आनंद हा जोपर्यंत तुम्ही नम्रतेत आहात तोपर्यंत त्या आनंदाला काय आहे मान आहे. एकदा का अहंकार आला मग सगळं संपलं. गवळणीला अहंकार आला. या त्रिभुवन चालकाचा जो त्रिभुवन चालवणारा जो आहे तो मालक आमच्या सोबत एवढं प्रेमगीत गातो आमच्या सोबत रास क्रीडा करतो. अहंकाराला भगवान परमात्म्याने सगळ्याला सोडलं. एक राधा भगवान परमात्म्याने घेतली ती रास क्रीडा सोडून भगवान परमात्मा पुढे आली. आणि पुढे आल्यानंतर जी खांद्यावर घेतलेली राधा होती तिला पण काय झाला अहंकार झाला. माझ्यासाठी यांनी सगळ्यांचा त्याग केला आणि मला घेऊन पुढे आला म्हणून राधाला अहंकार झाला. राधेला जसा अहंकार झाला तसं भगवान परमात्म्याने तिला खाली ठेवलं आणि सांगितलं मी आत्ता येतो. जसं आत्ता येतो म्हटले भगवान परमात्मा गुप्त झाली. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. भगवान परमात्म्याने अंतर दिलं राधेला. भगवान परमात्म्याला सगळं सहन होतं. तिळभर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. सगळ्यांचा त्याग करून भगवान परमात्मा निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर या सगळ्या गोपिका भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये काय करायला लागल्या रडायला लागल्या. कृष्ण आम्हाला काय गेला सोडून गेला. विरहात रडायला लागल्या. असे अगणित भगवान परमात्म्याने लीला केल्या. त्यानंतर इकडे मथुरेमध्ये कंसाला समजलं की आपला काळ जो आहे त्याला मारणं गरजेचं आहे. म्हणून अक्रूराला सांगितलं जा गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला घेऊन या. कोणाला कृष्णाला आणि बळीरामाला घेऊन या. काय आमंत्रण आता हा मामाच्या मामा होता. कोण देवाचा मामा होता कंस. आता एका कार्यक्रमाला आमंत्रण देण्याचं ठरलं. काय करायचं होतं जसे आले तसं त्यांना मारायचं असा त्यांनी काय प्लॅन करून ठेवला होता कंसाने. मग अक्रूर आला. अक्रूर आल्यानंतर नंदराजांना सांगितलं की कंस राजांनी भगवान कृष्ण आणि बळीरामांना बोलवलेलं आहे काही करून त्यांना येणं भाग आहे. मग ज्यावेळेस अक्रूर आला अक्रूरात आल्यानंतर ही बातमी ज्यावेळेस सगळ्या गोकुळात पसरली सगळ्या गवळणी आल्या. भगवान परमात्मा जाणार आहे अशी कुणकुण त्यांना लागली. लागल्यानंतर यशोदा मातेकडे सगळे आल्या. यशोदा मातेला विचारायला लागले यशोदे अक्रूर दारात दिसतोय रथ घेऊन आलेला आहे काय प्रकारे. यशोदा माता त्यावेळेस अंतःकरण गहिवरलं मातेचं यशोदा मातेचं.
विनंती केली भगवान परमेश्वराला, नको रे जाऊ, तू आम्हाला सोडून गेला तर आमचं जगणं म्हणजे जगणं नाही राहणार. नुसते आम्ही काय राहू, देहाने राहू, पण आत्माने आम्ही राहणार नाही. फक्त देह आमचा दिसेल, नको जाऊ. भगवान परमेश्वर विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली. भगवान परमेश्वराने ऐकलं नाही. आईला सांगितलं, आई पुढेही बहुत करणे आहे, मला इथपर्यंतच नाही तर अजून भरपूर कार्य करायचं आहे, मला जाणं गरजेचं आहे. मग भगवान परमात्मा असं बोलल्यानंतर यशोदा माता उद्विग्न झाली. उद्विग्न झाल्यानंतर ज्या गवळणी जमल्या होत्या त्या सगळ्यांनी विचारल्यानंतर यशोदा माता म्हणते, बोलेन दाची पटराणी सदगदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी, नयनीच्या उदकानी बिजली धरणी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारण शृंगारीला सांगे ओ मजला, अक्रूर उपासी बाई साजनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाले गवळणी. भगवान परमात्म्याला घ्यायला आक्रोड आला. सगळ्या गवळणी रडायला लागल्या. यशोदेने जसं सांगितलं, यशोदा मातेचा इकंठ दाटून आला. भगवान परमात्मा आपल्याला सोडून जाणार. सगळं गोकुळ जीव रडतात, याला नवल नाही, पण गोकुळामधली झाडंही रडतायत, नदीही रडते, गोकुळामधले डोंगरही रडतायत. भगवान परमात्म्याची लीला. भगवान परमात्म्याने आतापर्यंत आम्हाला आनंद दिला ना, आता भगवान परमात्मा आम्हाला सोडून चालला. अंतकरण सगळ्यांचं गहिवरलं, नाही अश्रू येत आहेत, अश्रू दाटून येत आहेत. मग त्या गवळणी अक्रूराला बोलतात, अक्रूराच्या डाळा तुझं कोणी दाढीला, अक्रूराच्या डाळा तुझं कोणी धाडिले, कागात करवालासी वधीसी सकळा, करुवालासी वधीसी सकळा. त्या गवळणी म्हणतात, अक्रूरला तुझं नाव जसं आहे तशी तुझी करणी. अक्रूरा नाम तुझे तैसीच करणी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. भगवान परमात्म्याने आपलं आवरल्यानंतर भगवान परमात्मा रथामध्ये चढले. आणि जसे भगवान परमात्मा रथात चढले, सगळ्या गवळणी आपले अंग सोडून दिले, आकांत करायला. रथी चढले वनमाळी
अकांत गोकुळी. अकांत गोकुळामध्ये सुरू झाला. एवढंच नाही, भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी. भूमीवर पडायला लागल्या आणि अकांत करायला लागल्या. नयनाच्या उदकाने भिजली धरणी, आनंदाची अंगणी. नयनाच्या उदकाने भिजली धरणी. पाण्याने धरणी वल्ली होती, पाणी पाऊस पडल्यावर धरणी वल्ली होती. पण एवढं अश्रू त्या गवळणीने वाहिले भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये. धरणी भिजली. आणि हा सगळा आकांत भगवान परमात्म्याने ज्यावेळेस बघितला, तर भगवान परमात्मा अक्रूराला म्हणते, भगवान परमात्मा म्हणतात, अक्रूरा आता थांबण्याला काही अर्थ नाही, आता आपण निघावं. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपिकांचे शोकासी मज न पावती. एका जनार्दनी रथ गेला निघोनी, आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. नाथ महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याने अक्रूराला आज्ञा केली, आता निघा. यांचा शोक मी अजून इथं जरी थांबलो, त्यांचा शोक वाढत राहील, आता निघा. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी रथ गेला. रथ निघून गेला भगवान परमात्म्याने. शेवटी भगवान परमात्म्याने ज्या वेळेस गोकुळ सोडलं, त्याच्यानंतर पूर्ण जीवनामध्ये भगवान परमात्मा गोकुळामध्ये परत आले नाही. कारण भगवान परमात्म्याला माहित होतं, आता जरी परत गेलो तर परत येणे नाही. म्हणून जसं भगवान परमात्म्याने गाव सोडलं, तसं परत पूर्ण आयुष्यामध्ये भगवान परमात्मा गोकुळामध्ये परत आले नाही. भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेला आले. दुसऱ्या दिवशी कंसासमोर हजर होणं होतं. मग भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी तयार झाले. तयार झाल्यानंतर कंसासमोर हजर व्हायचं म्हणून निघाले. आणि मग कंसाची जी नगरी होती मथुरा, तिचं भगवान परमात्मा बघायला लागले. आता भगवान परमात्मा वय काय होतं भगवान परमात्मा? 11 वर्ष. 11 वर्षापर्यंत भगवान परमात्मा गोकुळामध्ये वृंदावनामध्ये होते. तिथून मथुरेमध्ये 11व्या वर्षी भगवान परमात्मा आले. आणि मग जसं कंसाकडे निघायला लागले, तर कंसाने काही भगवान परमात्म्यावर आक्रमण करण्यासाठी काही योजना आखली होती. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याला हत्तीच्या पायाखाली द्यायचं म्हणून तिथं जो हत्ती होता, त्या हत्तीला काय केलं, पाचारण करण्यात आलं. मदमस्त त्याला दारू पाजण्यात आली, त्याला मद्यधुंद करण्यात आलं. पण भगवान परमात्म्याने त्या हत्तीलाही काय केलं, त्याचा संहार केला. त्या हत्तीलाही भगवान परमात्म्याने शांत केलं. नंतर कुब्जेची कथा येते. जी कुब्जा रोज चंदन घासायची, कोणाला लावायला द्यायची? कंसाला. मग पळत चालली होती राजाकडे चंदन घेऊन. भगवान परमात्म्याने सांगितलं, सुंदरी. आता ती 3 ठिकाणी वाकडी होती. तिला काय म्हणतात देव? सुंदरी. आता ती वळून पाहते, मला सुंदरी म्हणणार कोण? मी तर 3 ठिकाणी वाकडी. मग भगवान परमात्मा म्हटलं, तू खरंच सुंदरी आहे. कोणाला लावायला चालली चंदन? काही नाही म्हणे, आमच्या राजाला. मग मला पण लाव. तिनं भगवान परमात्म्याला चंदन लावलं. आणि चंदन लावलेल्या तिच्या त्या उपकारातून भगवान परमात्म्याने परतफेड करू म्हणून तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर भगवान परमात्म्याने पाय दिला आणि बोटाने तिची हनवटी धरली. बोटाने इथं बोट हनवटीला लावलं. नुसतं भगवान परमात्म्याने एक झटका दिला तसंच तिची 3 ठिकाणी जी वाकडी ती सरळ झाली. आणि अतिशय सुंदर कोण दिसायला लागली? कुब्जा दिसायला लागली. 3 ठिकाणी वाकडी. तिचा भगवान परमात्म्याने तिला चांगल्या स्वरूपात भगवान परमात्म्याने आणून दिलं. त्यानंतर कंसासमोर जसे भगवान परमात्मा हजर झाले, कंसाला भगवान परमात्मा बालक स्वरूपात दिसत नव्हते. कंसाला भगवान परमात्मा काळ दिसायचे, काळ. आता तिथं जे भगवान परमात्म्याला शरण आलेले पण होते आणि भगवान परमात्म्याचं वैरत्व धारण करणारे पण होते, दोन्ही पण होते. पण जे भगवान परमात्म्याविषयी अनन्य भाव ठेवून होते, त्यांना भगवान परमात्मा कसे देशात बाल स्वरूपामध्ये सुंदर, मनात मूर्ती ठसवेल असे भगवान परमात्मा दिसायचे. आणि जे भगवान परमात्म्याच्या विरोधात होते त्यांच्या सगळ्यांना त्यांचा काळ भगवान परमात्मा दिसायचे. मग कंसाने जे चाणूर मुष्टिक जे पैलवान पाळून ठेवले होते, यांचं आणि त्यांचं द्वंद्व सुरू झालं. दोघांच्या कुस्त्या सुरू झाल्या. एकीकडे बळीराम महाराज, एकीकडे भगवान परमात्मा. सगळ्यांना भगवान परमात्म्याने मारलं.
आणि जसे धावून याच्यावर गेले कंसावर, एका बुक्कीमध्ये कंसाला भगवान परमात्म्याने यमसदनाला पाठवलं. आणि मग समस्त देवताने भगवान परमात्म्याचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान कंसाला भगवान परमात्म्याने मारलं आणि मारल्यानंतर मग भगवान परमात्म्याने मथुरेवर राज्य केलं. भगवान परमात्मा राजे झाले आणि राजे झाल्यानंतर मग बंदिवासामध्ये जे आपले आई वडील होते त्यांची सुटका भगवान परमात्म्याने करून घेतली. करून घेतल्यानंतर सांगितलं काय माझ्याकडून काय मागतं का, इच्छा व्यक्त केली भगवान परमात्म्याने. मग देवकी माता म्हटली कृष्णा मला काही नको, जे माझ्या भावाने कंसाने जे माझे बालक मारले ते मला परत हवे. मग 6 बालक भगवान परमात्म्याने देवकी मातेचे परत आणून दिले. आणि मग भगवान परमात्मा राज्य करायला लागल्यानंतर या कंसाचा जो सासरा होता, काय त्याचं नाव, जरासंध, माझ्या मुलीला याच्यामुळे वैधव्य आलं म्हणून चालून आला कोणावर, भगवान परमात्म्यावर. चालून आल्यामुळं एक नाही दोन ना वेळेस 11 वेळेस भगवान परमात्म्यावर आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर भगवान परमात्म्याने प्रत्येक वेळेस त्याला काय केलं, परास्त केलं. आता याला कुठपर्यंत, आता तो काय करायचा, परास्त झाल्यानंतर क्षमा मागून काय करायचं, चाललं जायचं. आता त्याचा वध करणार तेवढ्यात त्याला हे राजकारणातलं द्वंद्व त्याला माहित होतं, शरण आलं त्याला मरण नाही. तो ज्यावेळेस परास्त व्हायचा, परास्त झाल्यावर शरण यायचं. शरण आल्यावर भगवान परमात्मा त्याला सोडून द्यायचे. सोडल्यानंतर तो काय करायचा, परत क्षत्रिय जमा करायचा, परत राजलोक जमा करायचा, परत भगवान परमात्मावर चालत यायचं. एक नाही दोन वेळेस 11 वेळेस झालं. भगवान परमात्मा म्हटले आता मी कंटाळलो. मग भगवान परमात्म्यानं काय केलं, तिथं त्याला रणांगणामध्ये पाठ दाखवली आणि भगवान परमात्मा पळून गेले. कुठं, द्वारकेला. मग भगवान परमात्म्याचं तिथे एक नाव पडलं, रणछोड दास. काय म्हणतात त्याला, रणछोड. ज्यांनी रण छोडली त्याला काय म्हणतात, रणछोड दास. त्याचं नाव पडलं. भगवान परमात्मा गेले मथुरेत. भगवान परमात्म्याचे जे सगळे काही प्रजा होती ती प्रजा तशीच तशी भगवान परमात्म्याने कुठे नेली, द्वारकेला. भगवान परमात्म्याला याला किती जरी मारलं तर हा शरण येणार, परत आपल्या सोबत युद्ध करणार, म्हणून याच्या नादीनं लागता भगवान परमात्म्याने पूर्ण नगरी द्वारकेला निर्माण केली. निर्माण केल्यानंतर तिचंही इतकं वर्णन आलेलं आहे द्वारके नगरीचं, जिथं कोणालाही कशाची जी मनात संकल्पना आली ती सगळी पूर्ण व्हायची. कशामुळे, भगवान परमात्म्याची नगरी कोणी निर्माण केली, विश्वकर्म्याने. आता जिथं देवाने निर्माण केली तिथं काय कमी राहणार आहे. मग द्वारकेचं निर्माण केलं आणि मथुरेतली जी प्रजा होती भगवान परमात्म्यानं जशीच तशी ती कुठे नेली, द्वारकेला नेली. द्वारकेला नेल्यानंतर कोणाच्याही मनात आणि कोणालाही असं जाणून दिलं नाही की आपण मथुरा सोडून द्वारकेमध्ये. जो रोजचा दिनक्रम आहे तो सगळ्यांचा यथोचित चालू होता सगळ्यांचा. मग जसे भगवान परमात्मा द्वारकेत आल्यानंतर भगवान परमात्म्याचं सुंदर राज्य चालू झालं. राज्य चालू झाल्यानंतर मग भगवान परमात्म्याच्या लग्नाची, विवाह सोहळ्याची लगबग सुरू झाली. लगबग सुरू झाल्यानंतर आता भगवान परमात्मा आणि हा शिशुपाल, आता रुक्मिणी माता जी होती कुठली होती, कौंडण्यपूर कुठे आपल्या विदर्भामध्ये. म्हणजे तो कोण आहे, आपला जावई. कोण, द्वारकेचा राजा, महाराष्ट्राचा जावई. कौंडण्यपुराची विदर्भातली रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेचं प्रेम भगवान परमात्म्याशी अतिशय, भगवान परमात्म्यावर तिचं प्रेम होतं. पण रुक्मांगद जो होता तिचा भाऊ, तिला रुक्मिणी कोणाला द्यायची होती, शिशुपाळाला. आता शिशुपाळाचं सगळं चरित्र रुक्मिणी मातेला माहित होतं. आता रुक्मिणीचं प्रेम कोणावर होतं, कृष्णावर. तिनं मनामध्ये एवढा संकल्प केला होता, काही जरी झालं तर माझं लग्न भगवान परमात्म्या सोबत झालं पाहिजे. मग तिनं एक प्रेमपत्र लिहिलं. आता तेव्हा पण होते ती लव्ह लेटर, प्रेमपत्र भगवान परमात्म्याला लिहिलं. आणि ते आहे, आणि तो जरी संवाद दोघाचा रुक्मिणी मातेनं जो पत्र भगवान परमात्म्याला लिहिलं ना, ते जर कोणी वाचलं तर, आता मी असं काही शाश्वती देत नाही, ते आता काही सगळंच खरं होतं नाही होत, पण त्याचं पठण जरी केलं ना तर आपल्या मनातली मनोकामना पूर्ण होते. कशातून, रुक्मिणी मातेनं जे शब्द भगवान परमात्म्यासाठी लिहिले होते त्याचं पठण जरी केलं ना तर आपल्या मनातली मनोकामना पूर्ण होती. मग ते पत्र आहे आणि त्यामध्ये तिनं भगवान परमात्म्याचं एवढं वर्णन केलं आणि फक्त भगवान परमात्म्याला म्हटली, देवा हे जीवन फक्त तुला समर्पित करायचंय, तुझ्याशिवाय हे जीवन माझं नाही. एक तर तुम्हाला स्वीकारलं तर माझं जीवन आहे, आणि तू माझा अंगीकार केला नाही तर माझं जीवन पूर्णतः संपून जाईल. आता तू ठरव तुला काय करायचंय.
मग भगवान परमात्म्याने रुक्मिणीला वरण करण्याचं ठरवलं. तर वरण करायचं ठरवलं, पण रुक्मिणी ही आपल्या सोबत विवाह करायला तयार होती, पण घरचे नकार देत होते. कारण की शिशुपाळाचा हा मित्र होता. कोण? रुक्मिणीचा भाऊ. आणि शिशुपाळाचं आणि भगवान परमात्म्याचं काय होतं? वैरत्व होतं. आणि मग त्याच्यातून मग संवाद व्हायचा दोघांचा. मग आता रुक्मिणीचे जे वडील होते, ज्यावेळेस त्यांच्या दोघा बापलेकामध्ये झालं बोलणं की रुक्मिणीला बाबा कृष्णासाठी देऊ आपण, तर हा काय म्हटला रुक्मिणीचा भाऊ, त्याचं काय खरंय म्हणे, छोटा आहे म्हणे, लहानपणी चोऱ्या केल्या, मोठा झाल्यावर पण त्याच्या काही चोऱ्या बंद झाल्या नाही, युद्धाला गेला तर पाठ दाखवून पळतो, तशाला आपली पोरगी देऊन काय होणार आहे? तशाला आपली पोरगी देऊन तिचं चांगलं होईल का? मग कोणाला दे? शिशुपाळाला दे. छोट्याच्या घरी पोरगी जाण्यापेक्षा तसं मुलगा चांगला असला परंतु मुलाकडे काही नसलं तर लोक काय म्हणतात, काय त्याच्याकडे? पोरग चांगलंय ना. पोरग नाही पाहणार कोणी, काय पाहणार? ते संपत्ती पाहणार. मग आशाच्या घरी पोरी गेल्यावर त्या लगेच चांगल्या राहते का त्या? मग काही ना काही आपल्या कानावर येत राहतं. म्हणून लग्न करत असताना विचार करून केलं पाहिजे ना. मुलगा हा बापाच्या कमाईवर मोठा असलेला नका पाहू, त्याची कमाई किती. बापाची कमाई बघू शकतात, बापाची कमाई भरपूर आहे, पण मुलाची लोकांना वाटतं एवढी संपत्ती त्यालाच आहे, पण तो जरी असा नालायक निघला तर त्या संपत्तीला काय करतात? आज आपण आपल्या डोळ्यासमोर एवढे प्रकरण बघतोय, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती त्यांच्याच घरातल्या सुना काय सध्या त्यांना त्रास होतोय, त्रास. तुम्ही गरीबाच्या घरी जाऊन बघा बरं, चांगल्या राहतात चांगल्या. म्हणून संपत्ती बघून कधी देऊ नका. संपत्ती नाही तर मुलाचे संस्कार बघून, ज्याच्या मनगटात बळ आहे की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करण्याची ज्याच्यात ताकद आहे, अशा ठिकाणी मुलींचा विवाह केला पाहिजे. संपत्ती बघून लग्न करणारे, नंतर ज्यांच्याकडे ज्यांची संपत्ती बघून आपण आपल्या मुलीला त्यांच्या पदरी घातलं, त्यांच्याकडे संपत्ती असून पण त्यांचा डोळा कुठे येतो? आपल्या संपत्ती होतो. मग त्याच्यातून त्रास कोणाला सुरू होतो? आपल्याच मुलीला त्रास सुरू होतो. संपत्ती बघून नाही तर कर्तृत्व बघून, मागची पार्श्वभूमी बघून, आणि शक्यतो धार्मिक घरामध्ये मुलींची विवाह करा. धार्मिक घरामध्ये ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, आणि चांगलं जरी भेटलं, मुलगा जरी माळकरी भेटला तर मग अजून उत्तम. कारण की बाकीच्या गोष्टी करताना त्याला लाज वाटते, कारण की 4 लोक आपल्याला चांगलं म्हणतात. मग आपण वाईट पाऊल ठेवलं तर आपल्यावर काय येणार? आपल्याला लोक नाव. त्याच्यामुळं जीवनामध्ये कधी तो वाईट वागत नाही. म्हणून विवाह करत असताना आपल्या मुलींचं पैशाने कधी कल्याण कोणाचं होत नसतं. पैशाने कधी कल्याण होत नसतं. कल्याण हे कशाने होत असतं? संस्काराने होत असतं. आपण आता किती पेपरमध्ये किती गोष्टी आपण ऐकलेल्या आहे. म्हणून आता सावध झालेलं बरं आहे. म्हणून भगवान परमात्म्याची अवहेलना तो करायचा. कोण? रुक्मिणीचा भाऊ. परंतु तरीही रुक्मिणीचं प्रेम भगवान परमात्म्यावर होतं. मग तिनं काय केलं? भगवान परमात्म्याला सांगितलं, माझे वडील आणि माझे भाऊ शिशुपाळासोबत माझा विवाह लावणार आहे, पण मला त्याच्यासोबत विवाह करायचा नाही. मग क्षत्रिय धर्म काय सांगतो? भगवान परमात्मा सांगतात गीतेमध्ये, क्षत्रिय धर्माचं पालन करत असताना अर्जुना, संन्यासी होऊनी चोरुणी माझी नेली भगिनी, तरी विकल्प न धरी मणी. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी विकल्प आला नाही, कारण तू माझी मुलगी, माझी बहीण पळून नेली. कोण? सुभद्रा. परंतु तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये विकल्प आला नाही, कारण क्षत्रियाचा धर्म आहे. जर समोरची स्त्री जरी त्याच्याविषयी प्रेम मनात ठेवत असेल, आणि मनात प्रेम ठेवल्यानंतर ती जरी तुझ्यासोबत विवाह करत असेल, बाकीच्या विरोधात असले, तर तुझं कर्तव्य आहे काय करायचं? तिला वरमगृही, तिच्यासोबत विवाह केला पाहिजे. तिच्यासोबत विवाह केला पाहिजे. मग तिला पळून आणलं तरी चालेल. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. मग भगवान परमात्म्याला ज्यावेळेस ते पत्र भेटलं रुक्मिणी मातेचं, तर भगवान परमात्म्याने ठरवलं जे होईल ते बघून घेता येईल, पण काय करावं लागेल? रुक्मिणीला आपल्या घरी आणणं गरजेचं आहे. मग भगवान परमात्मा द्वारकेहून कुठं निघाले? कौंडण्यपुरात. आता सोबत कोण होते? बळीराम महाराजांना सगळं वृत्तांत भगवान परमात्म्याने सांगितलं होतं. दादा, रुक्मिणीचं माझ्यावर प्रेम आहे, आणि रुक्मिणी माझ्यासोबत तिचा विवाह झाला नाही तर रुक्मिणी राहणार नाही. स्वतः बळीराम भैया आणि भगवान परमात्मा द्वारकेहून कौंडण्यपुरात आले, आणि आल्यानंतर रुक्मिणी माता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येते म्हणून गेली. जशी गेली तशी भगवान परमात्म्याच्या रथात, आणि तशी
भगवान परमात्मा जसे रथ घेऊन निघाले, इकडं खबर लागली तिच्या भावाला रुक्मंगाला. मग त्यांनी शिशुपालाला बोलवून भगवान परमात्म्यावर आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर इकडं बळीराम महाराज त्यांच्या मदतीत आले. कोण? कृष्ण भगवान परमात्म्याचे भाऊ. मग यांच्यात युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू झाल्यानंतर बळीराम महाराजांनी यांचा पराभव केला. आणि हे सगळे कुठं आले? रुक्मिणी मातेला घेऊन कुठं आली? द्वारकेमध्ये आली. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर मग भगवान परमात्म्याच्या लग्न सोहळ्याची, विवाह सोहळ्याची तयारी, जोरात तयारी सुरू तिथं झाली. जोरात तयारी सुरू झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळे भगवान परमात्म्याच्या लग्न सोहळ्यासाठी आले. सगळे देवता, विष्णू, महेश, ब्रह्मदेव, इंद्रदेव, सूर्यदेव सगळे भगवान परमात्म्याच्या लग्न सोहळ्यासाठी आले. आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याने द्वारकेमध्ये मोठा असा लग्न सोहळा समारंभ भगवान परमात्म्याने तिथे आयोजित केला. आणि आयोजित केल्यानंतर या दोघाला घेऊन या समोर. समोर जागा द्या थोडी त्यांना यायला, थोडं फुलं टाका त्यांच्या पुढे. दोघाला सोबत घेऊन या. मंगलवाद्य वाजवा. भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता समवेत दोघं आले. आणि आल्यानंतर दोघांच्याही विवाह सोहळ्याची लगबग तिथं तयार सुरू झाली. लाईट लाव रे भैया, लाईट लाव, लाईट. लग्न सोहळ्याचा समारंभ तिथे सुरू झाला. सुरू झाल्यानंतर सगळे भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा बघण्यासाठी आतुरतेने, कुठं? द्वारकेमध्ये सगळे आतुरतेने तिथं आले. आणि दोघंही समक्ष उभा राहिले. आणि उभा राहिल्यानंतर समोर येत होतो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं. लग्न सोहळा भगवान परमात्म्याचा आज संपन्न होणार आहे. आणि सगळ्यांना महाप्रसाद भोजन काल्याच दिवशी भेटणार बरं का. नाही तर आजच मनसान पंगत पुढे लग्नाची पंगत काल्याच दिवशी. लग्न सोहळ्याची, लग्न सोहळा म्हणजे संस्कार आहेत. आणि सगळे देवता स्वतः गर्गाचार्य भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा संपन्न करण्यास उपस्थित होते. सगळे देवता उपस्थित. आणि त्यांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुंदर हा लग्न सोहळा तिथे संपन्न झाला. सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रे गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं वधूवरेषु भवतु सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्वन्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महाशूरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णापूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं
शुभमंगल सावधान सावधान सिद्धेचा परिपूर्ण हेतू तुमने हे राम भावापती केला मी मला परंतु न कळे ओढेल काही चारती पार्थी चंद्र थोडा उमापती शिवाय राजा भीमक रुक्मिणी सनयनी जे कोणी चिंता करी ही कन्या कवनास गुणवरा नृपवरा कोणासी मी देई दे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्याची समर्थू म्हणे वडील पुत्र रुक्मियाच्याशी पुसणे सूर्या सदा मंगलम वधुवरी शोभवतु